दमलो. हॅलो. काय किती वेळा सांगायचं तुला तेच तेच लवकर ये म्हटलं होतं ना तुला आज. काय लावलं सकाळपासून लवकर लवकर ये. तिकडे शूटिंग करायला जातो काय मजा नाही करत इथे. माहितीये मला. माहितीये का माहितीये केवढी कामं असतात माहितीये. तिकडे स्किटमध्ये एनर्जी लागते लाफ्टर काढावे लागतात साधं काम नाही. आणि तुझं काय चाललंय सकाळपासून तर काय चाललंय लवकर लवकर लावलंस. कशा अॅनिव्हर्सरी आहे रे आज आपली. हॅलो हॅलो काय काय रे. हॅलो. हा काय हा काय होतंय. हा मग काय मग काय यार तू सगळा पचका केलंस बघितलंस. काय मी झालं? तुला सरप्राईज देणार होतो यार मला लक्षात आहे. हॅपी बर्थडे टू यू. कशा अॅनिव्हर्सरी म्हंटल मी. अॅनिव्हर्सरी आपली. हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी टू अगं वेडी मी कसं विसरे निशा. मी गिफ्ट घ्यायला चालूय मार्केटमध्ये. अरे दिसतोयस मला कट्ट्यावर बसलेला खाली मी खिडकीत उभी आहे. हा हात काय दाखवतोयस आता. एक मिनिट आत्ता काही गिफ्ट आणायला गेलास ना मी खरंच सांगते मी फेकून देईन ना. वरती ये. ऐक ना ईशा. मला काही ऐकायचं नाहीये. पटकन वर. हॅलो. पटकन वरती ये. बाय. यार हे अॅनिव्हर्सरीच्या तारखांचा ना सही घोळच आहेत. लक्षातच राहत नाही. कसं लक्षात ठेवायचंय. मागच्या वर्षी तरी आठवणीने मी केक घेऊन गेलो होतो. तारीख फक्त चुकीची होती. प्रसाद दादासारखं केलं पाहिजे. याने काय केलं माहितीये ना अॅनिव्हर्सरीची डेट पोटरीवर गोंधून घेतली आहे. रोज सकाळी उठल्यावर ती पोटरी बघतो. आज नाही अॅनिव्हर्सरी. मग निघतो तो शूटिंगला. अरे यार ही ईशा तर वाट लावणार माझी. आला आला आला. अरे ए भाई अरे संपत या रे. ए भाई अरे भाई तू ते आहे ना हा. त्यावेळी ते हे खांडो या खांडो आहे ना. खांडू नावाचं इथे कोणी नाहीये. मी खांडेकर आहे खांडेकर. आय शपथ यार भाई हा, हा. भाई तुला त्या कार्यक्रमात मी बघतो हा. हा हा महाराष्ट्राची हास्यपत्रा महाराष्ट्राची एक सेकंड. हास्यपत्रा काय काम करतोय तू. दादा ते एक मिनिट तो पत्रा नाहीये तो महाराष्ट्राची हास्य जत्रा असं आहे. हे ते भारी आहे भाई. हा. तुला सांगतो ना भाई माझी बहीण तुझी लय मोठी फॅन आहे भाई. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्च कर हा सर्च कर कुठे करू सर्च. कुठं पण कर ना सर्च. काय शब्द सांगतो भाई तुला तू सॉरी यार तुला काय बोलले यार. थँक्यू. ते तुझं पळताना पोटात ऐक ना भाई मला जाऊ दे. यार आणि- कोण आहे यार तू. काय भारी आहे यार. थँक्यू मला उशीर होतोय मला. चालेल सासूला उशीर होतो भाई. याचा पुढे होणार नाही. एक सेल्फी काढू का. लवकर घ्या एक सेल्फी फक्त लवकर घ्या. चालेल ना तुला. लवकर घ्या. सिक्स सेल्फी भाई. हा, लवकर घ्या. भाई यार तुला डिस्टर्ब केला नाही घ्या 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 लवकर. सेल्फी काढ. जरा हे स्मेल येतो. अरे आय एम सॉरी यार भाई. इट्स ओके. अरे यार अरे तिकडे कर ना इकडे करशील तोंडावर. आय एम सॉरी यार. मी तुझा फॅन आहे त्याच्यामुळे एक सेल्फी इकडे सेल्फी. हे का करताय तुम्ही. हे का करताय. भाई यार हे नका करू हे प्लीज. सॉरी यार. माझी अॅनिव्हर्सरी आहे. तुम्ही पप्पी घेतल्यावर बायको काय करेल. हा? नका हे करू प्लीज. ऐका. भारी यार का फोटो महाराष्ट्राची हसपत्रा. तुम्ही काय हसवता यार भाई. आई शपथ. हो गोचिडच्या काळात तुम्ही जे काय आम्हाला हसवले ना. गोचिड नाही कोविड होती. गोचिडचा काळ कुठला कोविडचा काळ होता ना तो. सॉरी भाई ते यार काय हसवलं तुम्ही आम्हाला यार. हो हो भाई आपण यार सगळं सोडून दे. आपल्याला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं यार. अहो नाही मी नाही गिफ्ट घेत. मला गिफ्ट घ्या ना माझ्याकडून. अहो नाही मी नाही घेत असं गिफ्ट. मला आई नको. आई शपथ सांगतोय मी आजपर्यंत कोणाला पण गिफ्ट दिलेलं नाही. कोणाला पण नाही. सर्च कर.
हे बघा तुम्ही बोलताय सर्च कुठं सर्च करू? जगात कुठं पण सर्च कर भाई. शपथ घे ना यार, गिफ्ट घे ना. अहो मी नाही घेऊ. प्लीज अहो, प्लीज प्लीज ठेव मी- ना. प्रेमान हे- देतो हे यार. नका देऊ. मला माहित आहे मी प्यायलोय पण घ्या ना यार. ठीक आहे, आई, ओके, थँक्यू. तुम्ही डेव्हिडच्या काळात जे का लोकांना डेव्हिड सांभाळलं- नाही हो. अहो कोविड होता तो. कोविड डेव्हिडचा काळ नव्हता, कोविडचा काळ होता ना. अरे पण भारी यार, आई शपथ. थँक्यू सो मच. भाई तुम्ही इथं राहता? हो इथे वरती राहतो. येईन कधीतरी. हा? का? अरे चल बाय बा. ये फोटो थांब, हळू- हास्यपत्र. दादा हास्य जत्रा आहे ते, हास्य जत्रा. भाई पण ते तुम्ही लय भारी करता. अहो हे दत्तू करतो, मी नाही करत. मागे बघा, I मागे love you. पडाल मागे बघा. यो भाई आय लव्ह यू. फॅन आहेत ना एक एक. काय दिलंय याने? गिफ्ट दिलंय बापरे. ए भावा थँक्यू. सोन्याची अंगठी दिली. ईशाचं गिफ्ट आलं. गुस्सा हो. गुस्सा हो. क्या तुम्हारे लिए आसमान से चांद और तारे तोड़ के लाऊं? मला नाही बोलायचंय. या फिर कुछ ना करूं? I'm sorry. Happy anniversary. ईशा. अगं गुदमर जीव घेतला असतास माझा. तुझ्या लक्षात होतं म्हणजे? अरे म्हणजे काय, असं कसं विसरेन मी? लक्षात होतं, फक्त ते काय आलं, तू जरा सरप्राईज द्यायचं होतं तुला, म्हणून फक्त असं खाली खोटं बोलत होतो. म्हणजे खरंच तुझ्या लक्षात होतं. मला वाटलं दरवर्षीप्रमाणे विसरलास. असा कसा विसरेन? जीवनात आलेला उल्कापात विसरू शकतो का आपण? अचानक काय बोलायचं आता. बस अंगठी मी घालणार. बस. बोट डे. हॅपी बोट डे. अॅनिव्हर्सरी आहे ना, काय जोक तुझे. परत नाही करणार. आय एम सॉरी. दे ना बाबा. अरे जाते का? ही माझ्या मापा. एक मिनिट. काय हे अंगठी आहे की जोडवं आहे? नाही हे अंगठीच आहे. करंगडीत पण जात नाहीये. अरे माझ्या मापाची नाहीये ही. कोणासाठी आणली आहेस पशा? आ आ काय झालं? मी म्हणजे तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस? नाही ही तुझ्यासाठी बनवलेली अंगठी आहे. ते पण माझ्या मापाची नाहीये ही. ईशा अगं ही मी खूप आधी माप दिलं होतं. एक सेकंड, मी आत्ता ज्वेलर्सला झापतो. थांब. ह्याला काय अर्थ आहे? 1 महिना आधी माप दिलं होतं. हॅलो. हा बोला पश्या. कशी अंगठी बनवली तुम्ही? 1 महिना आधी मी माप दिलं तुम्हाला. अशी कशी केवढी लहान बनवली ती? काय बोलतोयस? अरे यार ह्याला काय अर्थ आहे? हा मग अजून छोटी बनवली असती, नोजरिंग झाली असती ती. हे बघा मी 70,000 रुपये कॅश मोजलेत. अरे उलट त्याच दिवशी मी तुला 80 रुपये उधारीवर दिलेत. मी येईन उद्या. द्या मला बदलून. ओके. ज्वेलर्सवाला ग शपथ. पशा नक्की तू माझ्यासाठीच आणली आहेस ना अंगठी? नाही ज्वेलर
इतका कसा चुकेल ना, करंगळीत पण जात नाहीये. याचा अर्थ तू माझ्यावर डाऊट घेतेस. अरे नाही पशा, अरे नाही पशा पशा, तू माझ्या सरप्राईजवर शंका घेतेस. नाही रे तेव्हा का दाखवलंस हा दिवस? पशा. अरे सहज बोलले मी. सहज ईशा, सहज मी तुझ्यासाठी एवढं सरप्राईज प्लॅन केलं आणि तू सहज बोललीस. तू माझ्या गिफ्टवर डाऊट घेतलास, नाही, माझ्या पशा. सरप्राईजवर शंका घेतली. मी असंच बोल. नाही, ईशा, सॉरी नाही, नाही, मला माझी नाही. चूक. बरं सॉरी, मला नाही बोलायचं. ऐक ना, मला नाही. मी सॉरी मला म्हणते नाही ना बोलायचं. आता. सोडून देऊ ईशा, हे नको. मी सॉरी म्हणते ना आता. सोडून दे विषय. काय एवढं तुझ्यासाठी केलंय का? ऐक, आता अॅनिव्हर्सरी आहे तर चिडून बसू नकोस. कोणीतरी आलंय. बघ तू, तू बघ चिडू कोण आहे. नकोस. चिडणार मी नाही चिडलो. हा, मी बघते कोण आहे. एक कोणीच नाही. साहेब आहे का साहेब? असे का ते काय चाललंय? सेलिब्रिटी खांडे साहेब. खांडू खांडू खंडू खांडू साहेब. ए भाई, ए, ऐक ना, मगाशी तुला आपण जे गिफ्ट दिलं ना ते चुकून दिलं यार. ते माझं गिफ्ट आहे. बायकोने लय मारला रे मला. चालता येत नाही मला. तिला मी सांगितलं माझ्या मनक्यात गॅप आहे, तर बोलते मला गॅप मध्ये चौका मारायचा आहे. मला ते यार काय माझं गिफ्ट दे, माझी अंगठी दे. मला ती अंगठी काय पाहिजे. कसली काय बोलतोय? कसली मला- अंगठी काय बोलतोय? माझी अंगठी दे यार. ए काय काय कोण आहेस तू? ए अरे हा मगाशी खाली भेटला ग. फक्त फोटो डायरेक्ट घर में कैसे आया? भाई. ए दारू प्यायला चल, निघ चल. बाई, बाहेर निघ. आपण मगाशी फॅन म्हणून तुला एक हा मग झालं ना, फोटो काढला ना आपण. कोण आहे हा? माझी ही कसलं? अंगठी आहे. हा, वय, वहिनी, हीच अंगठी आहे. हीच आहे माझी अंगठी. एक ये मिनिट. बाई. पशा काय बोलतोय हीच हा? अंगठी. पशा, काय बाई. ही अंगठी याची आहे? हा, माझी अंगठी आहे. काय हा म्हणतोय, हा म्हणतोय. मस्त हा? मस्त जा. मस्त. म्हणजे तुझा ह्या बेवड्यावर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास असं नाही नाहीये. मी मला जीवच दे. नाही, मी जीव का देतो. ओव्हर ऍक्टिंग करतोयस? ग्रिल आहे त्या खिडकीला. मला नाही, मी घराच्या बाहेर असं जायचं. काय मला करतोय? नाही. पशा. ऐक ना भाई, मगाशी आपण बोललो ना, तू द्रविडच्या काळात आपल्याला लय हसवलंय. तेवढं ठीक आहे, पण एवढं पण नाही हसवलं यार. माझी अंगठी यार मला. हा, हा, तुला खोटं वाटतं? माझी अंगठी. हे बघ माझ्याकडे बिल आहे. बिल केलं का? हे बघ माझ्याकडे बिल आहे. हा, याचं बिल आहे माझ्याकडे. हा द्रविड, कोविडला द्रविड बोलतो, तू ह्याच्यावर विश्वास ठेवतोस? मी झोपतो. नाही, मला नाही, नाही. मी वहिनी खरं सांगतोय, माझी अंगठी. याला हक्कल ए, अंगठी द्या मा. हक्कल याला. ए इतना आंटी आंटी क्यों कर रहा है रे? आंटी चाहिए तो तेरे अंकल को पूछना इधर क्या है तुमका? ए ह्यांच्या कॉमेडीवर साप सोडा ना. अरे बेवड्याला कळतंय आंटी आणि अंगठी मधला फरक, ह्यांना कळत नाही. वा रे वा. ए हे मस्त है. आदमी को औरत बना के घर में रखा है. हे चांगलं आहे. ए भाई, तुमची कॉमेडी तुम्हाला लाख माझी अंगठी त्याचं. आदमी किसको बोला रे? तो तुमको बोला. आदमी बोल. मैं आदमी दिखता है? दिखता है क्या? फोन पे खुद का आवाज रिकॉर्ड करो और सुनो, डर जाएगा. ऐक ना, मेरे को आदमी बोलता है ये. मेरे को आदमी बोलता है. माझी अंगठी जा, मला जाऊ द्या. ए चल निकल. माझी अंगठी. हम काय वो अंगठी? सेलिब्रिटी देखा नहीं तो आ जाता है त्रास दे. हा हा, मग निकाल. निकलो. अब पता चलेगा तुमको. ले लो बस. बघा तुम्ही. हा गौऱ्या. बघा ना. मला उगाच केलं. आपल्या घरात येऊन काय? मेरा आदमी आया. अरे अरे आया. अरे आदमी. आ गया. सांगा. अंगठी बापरे. अंगठी. अभी अंगठी कुठे आहे? अंगठी सांग. अंगठी कुठे ये आहे? अंगठी ना, ओ ये सेबिलिटी आहे ना, त्याचं उसके पास अंगठी आहे. हो काय हो? आत काय माझं घर आहे? आत काय शिरता असेल? ए आतमध्ये काय राहायला नाही आले. माझ्या नवऱ्याने मला अंगठी बनवली होती, यांनी घेतली अंगठी. अंगठी द्यायला सांग. चल जा. माझी अॅनिव्हर्सरी आहे माझ्या नवऱ्याची आणि माझी. त्यांनी मला गिफ्ट आणली अंगठी. काय सपोज सांगतो, माझी अंगठी आहे ती यार. आमच्याकडे रिसीट पण आहे. मी दाखवते ना. रिसीट आहे आमच्याकडे. ए, असं कसं बोलतात आपल्याला येऊन? जास्त शहाणी झाली काय? अंगठी. अंगठी नको मिळू दे. आपलीच अंगठी आहे ती. ए, ले. ए
लॉन्ड्रीची रिसीट आहे हे घे. हा मग लॉन्ड्री मधनं अंगठी आणली आहे. आणतं काय कोणी कधी मी ना आणली आहे लॉन्ड्री मधनं. ए पशा हे लॉन्ड्रीचं रिसीट चुकून आलं. अगं, मी- तू ते दाखवलं ते अंगठीचं रिसीट आहे ना. मी दिली होती ना तुला नाही मगाशी. तू मगाशी ते असं दाखवलंस आणि परत ठेवलंस ना खिशात ते दे. अगं मी तुला दिली होती माझ्याकडे नाहीये. तुझ्याकडे कशी असल माझ्याकडे लवकर दाखव. हे बघा, हाय माझ्याकडे. हे बघ, हे बघ. हे दिसत आहे माझ्याकडे अंगठीच दिसत आहे. ए हा काय हा नालाय का माझं अंग माझी रिसिटही चोरलीस तू. चोरली. पशा याच्यावर गौरव मोरे असं लिहिलंय. हा. नालाय का माझं नावही चोरलंस तू. हा? तुझं नाव गौरव मोरे आहे? हे पिशवी पडली ना मग? माझं नावाच्या त्याच्याच नावाने खोडलं त्याने माझं. काय माझं खोड काय बोलतोय? काही खाडाखोड नाहीये ह्याच्यावर बघ. काय? नालाय का हा. नवीन रिसिट छापलीस तू. नाही, एक मिनिट आता कोणी मध्ये पडायचं नाही. काय चाललंय हे? आपली अंगठी हे मॅटर मी सॉल्व्ह करणार. हे तू चल बाहेर चल. काय बाहेर? नाही, नाही, मला माहिती नाही. बाहेर. एक मिनिट कोणी मध्ये पडायचं. लय बाहेर मार- चल. लय मार- बा- बाहेर चल तू रे. लय मार खा- बाहेर चल. हे बघ हा. काही झालं ना तरी अंगठी देणार नाहीये तुला. मी नवीन शूज आणले ते घेऊन जाणार भाई. ए, चल, चल. सोन्याच्या अंगठीच्या ऐवजी तुझे बूट घेऊन जाऊ का मी तुला मुळ्याची जोडी देतो तुझी बायको देऊन टाक मग. हा दुसऱ्याची बायको कशाला पाहिजे हा? दुसऱ्याची बायको कशाला पाहिजे हा? अरे बाबा ऐक ना माझा बाबा ऐक ना. अरे उदाहरण दिलं मी फक्त. उदाहरण असं उदाहरण देणार आहे. सॉरी बाबा चूक झाली माझी मला माफ कर. सॉरी. अंगठी मिळणार आहे की नाही सांग एक मिनिट, लवकर. मला- बघू नको अंगठी मिळणार आहे की नाही. एक मला काय आमच्या ताई, घरात तमाशा एक लावताय? एक मिनिट मला माहिती आहे कसं हँडल करायचं. ह्याच्याशी बोलून तू- भाऊजी इकडे भाऊजी ताई इकडे या तुम्ही. बोला नाही नाही मी इकडे या तुम्ही. एक मिनिट ऐका काही झालं ना अंगठी मिळणार नाही. पैसे देतो तुम्हाला ते मी घरी 10,000 रुपये एक्स्ट्रा देतो वाटतं. पैशांचं कोणाला सांगताय हा? ए, पैसे काय अरे, बोलते गं? पैशांचं कोणाला मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्या माझ्या बहिणीची हळद आहे मला पेनायची अंगठी पाहिजे मला. ऐका नाहीतर मी अंगावर बसे ना. पशा काय चाललंय हे सगळं काय चाललंय? हे बघ मी आता मी घटस्फोट घेईन नाही तर मला खरं सांग. ऐक- गप्प बस. मला खरं सांग हे सगळं काय सांग. हात नको लावूस मला. सांगतो ईशा हा ना माझा फॅन आहे. हा. मग? तर हा मला खाली भेटला आणि मला बोलला की तुम्हाला गिफ्ट द्यायचंय म्हणून त्याने हे मला गिफ्ट दिलं. हे गिफ्ट त्याने मला दिलं. माझी अंगठी त्याला का दिली काय? माझी अंगठी त्याला का दिली माझी अंगठी त्याला का दिली का दिली का दिली नीट राहा अशा माझी अंगठी त्याला का दिली. काय झालं माहितीये का चुकून दुसरी पिशवी दिली मला त्याला केळ्याची पिशवी द्यायची होती त्याच्यात केळ होतं. अंगठीची पिशवी गेली चुकून. तरीच मग अशी घरी येऊन माझ्या पोटात केळं घालत होतास. त्यांची अंगठी त्यांना परत देऊन टाक. अगं ही मला गिफ्ट आली आपण का द्यायची. परत खोटं बोलशील. काय रे किती खोटं बोलतो. अॅनिव्हर्सरीच्या आणि फोन लावला होतास ना ज्वेलरला. फोन बघू. अगं नाही मी कुठे फोन आहे? ज्वेलरला लाव फोन देतोस मी ज्वेलरला बडबड करू नकोस. फोन दे. मी ऐक ना ईशा चिकना नावाचा ज्वेलर आहे तुझा. हा चिकना आहे चिंतामण कंकणरान दाखवा काय काय नाखवा नावाचा ज्वेलर आहे. आहे चिंतामण कंकणराव नाखवा. चला चल तुला वहिनी वहिनी एक मिनिट जरा मला थोडी मदत हवी होती तुमची. कसली मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट द्यायचंय माझ्या मिस्टरांना. काय जरा पाय घालून त्यांना पाडता का. आपण दोघी मिळून अंगावर उड्या मारूया त्यांच्या. चालतंय. ईशा, ए, माणूस, दमयंती हे दमयंती दमयंती कुठे आहेस तू दमयंती. वाह वाह
वाह वाह दमयंती तू आलीस. निषद देशाचा हा राजकुमार नळराजा चक्षुंमध्ये प्राण ओतून तुझ्या रूपाचं चांदणं बघण्यासाठी आतुर झालेला आहे. वाह वाह. मांजर राज मयूर राज सुद्धा इथे विहार करत आहेत. वाह 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 वाह. कर्कोटक नाकाच्या सर्पदंशामुळे आमचे रूपडे जरी विद्रूप झालेले असले तरी तुझ्याबद्दलच्या प्रेमभावना मात्र अत्यंत उत्कट आहेत. हे दमयंती, हे दमयंती, आमचा स्वीकार करशील? रूप जरी हे कुरूप तुझे, मन तुझे चांगले. रंग नाही रूपाचा पुरावा, मन हे तुझ पाशी येऊन थांबले. नलराजा, हो नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा. दमयंती. ए नल्या, नल्या वर्गात होता तुझ्या हा नल्या म्हणशील त्याला. सॉरी समीर दादा फोन आहे. सर फोन घे, घे, आहे. घे, समीर घे, घे. सॉरी सर माझं. आवर आवर Very पटकन घे sorry. म्हणजे आपण लगेच दुसऱ्या प्रवेशाची तालीम हो करू. सर, व्हेरी सॉरी, मी फोन करून आलो. हा, हा. हॅलो हा हा हॅलो, वा 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 मोठ्याने बोला, नेटवर्क नाही. मास्तरांनो, माझं नाटक परपरवलं. पेटवलं वातावरण. किटला उडवलं, किटला. एक नंबर. छान प्रिया, प्रिया छान वा. Thank you. समीर हरकत नाही, असू दे असू दे. पण तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. तुम्ही रोज येऊन इथे मदत करताय. छान वा. काय करू मास्तर, सारखं म्हणत पोरीला गेलं कधी करणार गो, हेच गाणं वाजत असतं. घरात मन रमतच नाही. ये मग माझ्या उसात ये रमावतो तुला. मला बोललाय मास्तर, या दोन बोक्यांची नसबंदी करून टाका. थांब रे, थांब चिको. ग बसतेस का? सतत भांडू नका. थांब. ए तिकडे बस रे सावत्या. ओ मास्तर, मी काय म्हणतो, हा. म्हणजे आपल्या नाटकात आणखी एखादा स्त्री पात्र असतं तर बरं झालं असं ना. का काय गावचं टॅलेंट बाकड्यावरच बसलेलं आहे ना. तुमच्या टॅलेंटला म्हणावं बाकड्यावर बसून मिशीला पाणी घाल. तू बोल तिथं काहीतरी व्हायचं. काय ग बसा. पण मास्तर, पोरग कसं भारी करत होतं का नाही ती मुंबईचं. छान करतो. ते छान करतो, छान करतो. दमयंती माझी लागा लागाच. नाही नाही, माझं काहीच नाही. माझं सगळं श्रेय मी मास्तरांना आणि मोरेंना देते. मास्तरांचा कायला, मोऱ्यांचा का? मोरेंनीच मला दमयंतीचं सगळं चालणं, बोलणं, लाजणं शिकवलंय. आय एम ग्रेटफुल टू यू. तुम्ही खूप शिकवलत मला. नेवर माइंड. नाही नाही, हिच्याकडेच मी इंग्लिश शिकलो का नाही तेवढे. नाही हरकत नाही. पण एक मात्र नक्की, हा. प्रयोग छान होणार. प्रयोग भारी होणार. एक नंबर. बेरिंग मध्ये आहे तो, बेरिंग मध्ये आहे. थांबा. काय झालं? नाही नाही, होणार नाटक चांगलं होणार. घाबरतो कशाला? पाठांतर काय पण slow आहे. झालं? काय झालं समीर? काय सर, झालं? फोन आला होता सर. हा, काय? बाबांची तब्येत बरी नाहीये सर. बाबा सिरियस सर. अरे बापरे. नाही, नाही. सांगतो सांगतो. काय झालं बाबांना? त्यांना टॅका आलाय. अटॅक अटॅक आलेला आहे. अटॅक Attack, attack, sorry. त्यांना बरं नाही सर. बर 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 मला जावं लागेल सर. बर बर. तू जा जा. तू घाई कर, घाई कर. पण जा. सर, ही तालीम सर माझी इच्छा नाहीये. ही नाही. तालीम सोडून जायची. काळजी करू नकोस. मी आहे की नाही. हा तू आधी जा, बाबांकडे जा, बाबांची काळजी घे. त्यांना बरं वाटलं की पुन्हा ये उद्याच्या गाडी. सॉरी सर. नाही नाही माझ्या अर्धमन इकडेच राहतंय सर. तालीम सोडून माझी इच्छा होत नाहीये सर. नाही, तू जा काळजी घे जा. नीट करा. काही सगळे- लागलं वेगळं तर फोन करा. हे आम्ही म्हणायला हवं की नाही. हो, बरोबर आहे. हा, सावकाश रे. सावरा स्वतःला, सावरा स्वतःला. कपडे कपडे काढून जा, कुत्री बुकतेली. कळवत राहा रे मला समीर. हा गेला नाटकात कस काय. अरे देवा, अरे देवा देवा. आता काय करायचं? काम पण चांगलं करीत होता. नाही, मी म्हंटल त्याला की काळजी करू नकोस. पण 4 दिवसावर प्रयोग आलेला आहे. आता नलराजा कोण करेल? मास्तरांनो,
अरे वा, या सरपंच या. सरपंच. या, इथे, इथे, सरपंच या, या, सरपंच या. इथे या, सरपंच. बस 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 त्याला तो चौगुलीचा समीर असं डोलत चुलीत का गेला ते काय आता हे तू तालमीचं काय आपल्या ती चल शेवंती ही तालीम कशी करायची आता चला शेवंती नाव आहे आपल्या नाटकाचं नल दमयंती असं नाव आहे की नाही सरपंच अहो तेच ते काय वाचतो तुम्ही त्याच सांगतो आहे काय झालेलं आहे तो जो मुलगा आहे समीर त्याच्या वडिलांना अटॅक आलेला आहे त्यामुळे तो मुंबईला गेलेला आहे पुन्हा अरे बापरे एक नल- हा? थांबा तुम्ही काय 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 गावाचा प्रश्न आहे ना हो, हो. सावते आहे की मग हा? काय चावत्याचं मी काय? सोडवते प्रश्न काय केलं काय तुझ्याकडे आहे का कुणी नल स्वतः आहे ना मी तू स्वतः आहे मी अरे सावत्या पण तुला ती भाषा जमते का म्हणजे काय तवान त्यात काय अवघड आहे नाही तवा? नाही मी काय बोलतोय भाषेची जर का तुम्हाला अडचण असेल तर मी नल करतो भाषेला तुम्ही जमाल म्हणजे काय गावचा पहिला नागरिक म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे मी नल करणार तू अहो सरपंचांनू आपल्याला नल पाहिजे हँडपंप नकोय कळलं? आणि कशाला एवढा बोंबटावा आहे आता काय गावात नल पाणी योजना आणताना पावटे शिजले स्टेजवर नल आणताना किती वेळ घ्याल तुम्ही हा, माणूस म्हणायचं भानन चाक काढू का रे ह्याची मी? हो त्याला बोलता कशाला तुम्ही मग तो मला कसं बोलतो हा? अहो तो बरोबर बोलतोय मग? आपल्याला नलराजाच्या भूमिकेतला माणूस तरुण हवा आहे हा आता मी काय म्हणतोय सावत्या बोलतो त्याला करू दे ना हा. करू दे की थांबा रे थांबा हा मी काय म्हणत होतो हा मला सांगा कोणाकोणाला नलराजा करण्याची इच्छा आहे व- मी कुठं हे कुठून आहेत ना बने तुला नाही करायचं का नलराजा माझा फोकस बाईवर आहे नाही म्हणजे मी त्यांना प्रॉन्टिंग करत ना नाटकात हा. म्हणून मी नाही करत आहे. बरोबर बाकी कोणाकोणाला इच्छा आहे म्हणाला आम्ही सगळी अरे वा छान पहिला. छान छान आजपर्यंत नळासमोर रांग पाहिली होती नळ स्वतः रांगेत पहिल्यांदा पाहिलेले आहेत हा. छान होता मास्तर नाही नाही नाही. मला- एक विचार करावा लागेल आपल्याला आधी ऑडिशन घ्यावी लागेल की नाही हा, ऑडिशन घ्या हा गरज नाही 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 त्याच्यातच ठरणार कोण नल करणार व्यवस्था चालेल, बरोबर चालेल. बरोबर ऑडिशन घ्या. बरोबर माझा आणि सावत्याचा पाठ आहे आम्ही करतो आम्ही- ए, 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 त्याला मोठा पाठ आहे. ना ते आवाज करू नका आधी सांगतो आहे अरे आता त्यांना सांगून ठेवा थांबा रे थांबा रे. असं त्यांना मांडू नका सतत हा चल ये सावते ये करतो मग मी डोले फाडून बघा दात तिकडे ए बसा रे तिकडे बसा इथे बसा सावते करशील हा, चल. 1 2 3 सुरू ए दमयंती कवापासून हुडाकतोय कुठे हिंडतीयस हा कुठे होतीस छलकी आत छलकी उसात अरे छलकी काय नाही 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 तिथे बघा मयूर विहार करत आहे नडगे हाणले तुझ्या माकडा कशाला मध्ये हो बाहेर तिकडे चल हो तिकडे बाहेर पुढेच नाही मध्ये मध्ये आमच्या गेलंय ती यांच्याशी कसं बोलायचं मास्तर छलकी आत छलकी उसात नको अगं तू कुठं आहेस तू कुठे आहेस हा? तू कुठे आहेस आणि कोण आहेस कोण तू नलराजा आहेस ना उसात मोरांच्या नडग्या हाणतोस तू फावल्या वेळात मध्ये मध्ये येत होतो दमयंतीला घेऊन तुला उसात जायचंय ऊस तोडणारी कामगार आहे ती नाही नाही कोण मागे हो ते काय पुढचं भारी ही भाषा आहे तुझी मग काय भाषा अशीच असते आपली खरंच तर त्याच्यात उगाच लागा अशुद्ध शब्द होतो म्हणून ते काढून टाकलं मी आपलं सोपं अच्छा करून म्हणजे टाकलं. संहितेत जे लिहिलेलं आहे ते अशुद्ध आहे हा? मग काय जे तुझ्या भाषेत बसणार नाही ते सगळं अशुद्ध असंच असतंय मास्तरांनो ए हळू बोल रे मी नलात घुसू काय नलात घुसू काय काय भाषा आहे इकडे ये जवळ नलात जा. घुस तू तिकडे जा रे ये तू ये जमणार आहे तुला हा, मी हा, करतो. कर चल ये चिकबाजू रे ऑल द बेस्ट कर रे एक जोरात कर. 2 जोरात 3 हाण. मी जरा तिकडून जागा घेऊ काय हा तिकडून घे हा बरं त्याला नाही जमणार. कर सुरू धनुष्य पकडलाय हा हा हे दमयंती हे दमयंती कितीला दिली पाव किलो कितीला दिली पाव किलो दमयंती कांदे बटाटे विकतोयस गधड्या कांदे बटाटे विकतोय नाही. ए बाटली भंगार लसूण दमयंती घे हा?
असं बोलशील तर परवा मास्तरांनी तुम्ही काय सांगितलंय काय सांगितलंय? की शेवटच्या माणसापर्यंत आवाज गेला पाहिजे मला अक्कल शिकवू म्हणून नको. सूर लावलाय नाही नीट घे वाक्य नीट हा घेतो हा. सॉरी घे चल धनुष्य आहे हा आहे माहिती आहे हे दमयंती बरोबर आहे बरोबर आहे हे नलराजा आय. ए, काय रे, काय झालं? घ्या घ्या आहे, आहे, बरं आहे. केलं नाही. आहे, आहे ना? मी काहीच केलं नाही मी काय? काहीच केलं नाही बरं आहेस बरं नाही तर काय तुम्ही एकदम असं हे करू नका. नाही. जमेल का रे तुला जमेल? मास्तरांनो करशील काय हे? नाही तर हा करेल ए मी करतो मागे या, करेल तो या जा, सावत्या, सावत्या, जा, जा. बस रे. करतो मागे थांब हे नाजूक हृदयाचे नल नको बसतो का ठीक आहात ना सावत्या मागे. हा. हा, कर आहे माहिती आहे धनुष आहे याला हे दमयंती हात नको लाव, हात नको लाव. हे नलराजा रूप सुंदरी मन मोहिनी हे रूप सुरसुरी माल मोती बसाडा सुरसुरी बोलला मला माहिती आहे वाक्य थांबा मग काय रे दिवाळीला आणलंयस तू घरी तिला रूप सुरसुरी माल मोती कोण असतोस तू मास्तरांनी 2-3 तालमीमध्ये होऊन जाईल नाही होणार रे तुम्ही अर्धा नल पकडलाय मास्तरांनी सोड पहिले तो मास्तरानू काय रे ह्या सगळ्या विषयाची परीक्षा घेतली हो? हा. आता मी खदलवू हो मास्तर मी करतो ना सादर करतो म्हण मी खदलवतो जरा सादर करतो म्हण आधी मग कर हा चालेल सादर करतो नाही जमणार ए तू का एक प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे बाजू रे पम्या बाजूलो ए, नीट करशील ना? बाजूलो बाजू रे. तुझा धनुष्य घेऊन जा तिकडे ए नीट करशील ना नीट असं दे असं चल अरे काय केलंस रे नाही ते आशीर्वाद काय करा. केलंस त्यांच्या शैलीत करून म्हणून पाय- नको करूस त्यांच्या शैलीत का त्यांनी जेव्हा स्वतःची शैली सोडली तेव्हा ते वाजायला लागले नको करूस त्यांच्या शैलीत चालेल मग कर. माझ्या शैलीत करतो चल सुरू कर तीस रूपाची चांदी झाडाची फांदी रूपाची चांदी झाडाची फांदी राणी दमयंती अगं पण तू हायस तरी कोण मी कोण जल्ला मी कोण ताच मी शत्रू सैन्याला बघून मी येते पोटात कल तो मी राजा नल 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 वाचिकुवा मस्त मस्त असून बेण्या कशाला बोंबालतेस शिमग्याला आलायस पकडा पकड खेळतायस काय माग माग पळतायस तुला काय आलं पण अरे लागा ओळखीची आहे का तुझ्या ती अनोळखी आहे की नाही कसं बोललं पाहिजे तिच्याशी कसं बोलशी छलकी छलकी नको यांच्याशी कसं बोलायचं कळत नाहीये यांच्याशी बोलायचंच नाही खाली बस चल की चल काय, काय? खाली ए बाबा तू पण नीट कर रे बाबा चिकू हा चल तो राजा मी नल 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 पण राजा तुझ्या ह्या रूपाचं असं झालं तरी काय अरे काय सांगू नागाचं कर्कटक पोटाला लागल्यामुळे सगळं ए, प्रॉब्लेम नाग काय भूमिती शिकवायला होता तुला वर्गात काय? नागाचं कुठलं कर्कटक लागलं तुझ्या पोटाला नागाचा करंगोटा तुला माहितीये तुला कुठला नाग आहे तो तसंच आहे ना त्याला माहिती आहे त्याला कर्कोटक वंशाचा नाग त्याचा सर्पदंश हा बोल ह्याच्या पुढं पण काय हरकत नाही दमयंती बावधनकराच्या बांधाजवळ ये. तुला शालेचं पाणी लिमलेटच्या गोल्या देतो आणि नाचून गोमू पण दाखवतो आय लव्ह यू सोड रे सोड तिकडे बाजूला लांबो हसतोच कसला मिठी का मारलीस मास्तरानू मिठी का मारलीस मला वाटलं नल बरेच दिवसांनी लवरला भेटतोय तर त्याला प्रेमाची कळ आली असेल लाज नाही वाटत तुला पौराणिक नाटकात कोणी लवर हा शब्द ठेवलाय रे मला सांग हा आणि कोण बावधनकर नल दमयंतीत नाटकात तो किराणावाल्याचं दुकान आहे त्याचं त्याचं काय त्याचं नाही का कशाला उगाच घेतो काहीतरी ऍडिशन तुमच्या कुणाचंच पाठांतर होत नाही हे मला कळलेलं आहे मास्तर काय रे? म्हणतोय हा मला 1-2 दिवस द्या की कशासाठी मिंड्या मीठ एकदा तालीम करतो कोण? मिंड्या मीठ कोठारी आहेस तू मी आणि दमयंती रे डॅमिट म्हणतोय हा याला तालीम करायची आहे मास्तरानू हो मास्तरानू काय आणि ह्या जर नल करणार असेल तर माझा विरोध आहे हा ए विरोध असणारच
कोकणातल्या नाटकात दमयंती करते, साताऱ्याचा नल कशाला हवाय? कोकणातले सगळे नल काय वारले, मेले, फटकेच गावले, कावील झाली सगळी. मग मास्तर मी पण कोकणातला आहे, मी धरेन ना. अच्छा, ए, पाण्याला सर, काय जायचं? ए, अगं, ए, कमोन, काय ए नका सर माझे बाबा व्यवस्थित आहेत. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. नाही मी आता आईला फोन केला होता, बाबा दोरीच्या उड्या मारतायत. त्यांना काहीच झालेलं नाहीये. वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय बोलतोय हा माणूस? हो कुणीतरी इथलाच फोन केलाय मला. म्हणजे खोटा फोन केला? खोटा फोन केलाय. माझे बाबा व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. गावातलं कोण बरं असेल? फोन मी लावतो ना फोन. लावतो ना फोन. आता फोन आलाय त्याच्यावर मी फोन लावतो आता. बघूया कोण आहे. हा कुणाचा वाजतोय? ए, 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 कुणाचा? हॅलो नंतर करा मी जरा तालमीत. ए बघ ह्यांचा वाजतोय बघा. हे बघ ह्यांचा वाजला फोन. म्हणजे ह्यांनी फोन केला होता. याला उत्तर दे. तुम्ही केला होता हा फोन? तुम्ही केला होता हा फोन? कशासाठी केला होता हे सगळं प्लॅनिंग? मला वाटलं हा गेला का मग मी करेन. हे बघ हे. काय बोलायचं हा? लाज वाटली पाहिजे सरपंच तुम्हाला. नाहीतर काय? एक मिनिट थांबा आता सगळ्यांनी बाजूला व्हा. सरपंच राहू दे. असं आडवत नाही. जाऊ त्या थांब. आज मी पण नाही अडवणार. दादा अरे काका, अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या या बसा, बसा. एकदम म्हणजे असं गाईगाईत बोलवलं मला. मी हातातलं काम सोडून आलो इथे. हा, हो 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 चेतना ओ राजपूत सर आलेत हा. आले आले. नाही काय चेतना मला म्हणाली हा हा तुम्ही काय नाही म्हणणार नाही, हातातलं काम सोडून याल म्हणून. असं का? पण कसं आहे सर, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी ना तुम्हाला बोलवणं ना आम्हाला पटलंच नाही. काय समजलं? सर आला तुम्ही. काय ना तुमच्यासाठी चहा कॉफी? नाही 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 ते चहा कॉफी ते होत राहील. पण अचानक काय झालं? का बरं बोलवलं? लग्नाच्या सगळं व्यवस्थित चाललंय ना? कसलं काय व्यवस्थित? आता लग्न होतंय की ह्याची शंका आहे आता. मला एकदम असा धक्काच बसला हो. पण काय झालं असं नाही. मला सांगा, मी काही करू शकतो का? नाही नाही कसं आहे, चेतनाचं तुमचं नाव सुचवलं, असं नंतर ती नाही म्हणाली. काय सरांना आवडेल नाही आवडेल काय सांगता येईल नाही. नाही नाही आवडण्याच्या पलीकडे गेलंय हो आता सगळं. तुम्ही बिंदास सांगा. शेवटी तुकाराम महाराज म्हणूनच गेलेले. भले तरी देऊ कासेची लंगोटी बुवा. घ्या पत्रिका घ्या. नाही 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 आता काय फायदा पत्रिका जुळवायच्या. यांचे सूर तर मानेंसोबत जुळलेत ना. लग्नाची पत्रिका आहे सर. लग्नाची 300 पत्रिका आहेत सर, आणि त्याच्यावर आमच्या नातेवाईकांची नावं घालायची म्हणून तुम्हाला काय यार. याच्यासाठी मला बोलवलेलं आहे नाव लिहायला. सर तुमचं अक्षर खूप चांगलं आहे ना. मी सांगते पप्पांना नेहमी की सरांचं अक्षर म्हणजे अगदी मोत्याचे दागिने जणू. आणि पप्पा पण म्हणतात की सुंदर अक्षर हाच खरा दागिना. पण हा दागिना आमच्या हातातच राहतो ना. तो कोणाच्या गळ्यात जातच नाही. हो जाऊ द्या हो सर, तेवढीच आम्हाला मदत होईल. नाही मी तशी 5-6 पत्रिकांवर नावं लिहिली होती. हो का? त्या पोस्टमननी परत आणून द्याला. अरे बापरे, का बरं? अक्षर नको करायला माझा. शेवटी याने मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन द्याल माहिती. पण सर सर खूप बरं वाटलं सर. काय तुम्ही आलात आणि नावं लिहायला तयार पण झालात. तयार झालो मी. म्हणजे काय 300 पत्रिका आहेत ना सर, 2-3 तास तरी जातील. तुम्ही चहा घ्याच. मी खारी आणि टोस्ट पण आणू का? नको चहा, नको कॉफी, नको मला खारी टोस्ट. बनायला आलो होतो नवरा, झालो मी दोस्त. सर किती मस्त कविता आहे सर. गंदी पटक आहे एकदम. पण माझ्या वेदना आहेत त्यात. आतमध्ये आग लागली, आग. काय मुलव्यात झाल्या तुम्हाला? अरे काय पप्पा नाही मग ऍसिडिटी झाली असेल त्यांना. नको नाही ना. तुम्ही घ्या खारी बिस्किट घ्या. नको. हा लिवायला घ्या ना. हा, ते हा, करतो. लिवा. हा, लिह. पहिलं नाव लिवा. हा. बुबुस्तिक बिवलकर. काय नाव आहे? बुबुस्तिक बिवलकर. आहेत कोण नातेवाईक आहे? असं आहेत कसं नाव आहे हे? आमचं. बापरे भयानक आहे. हा ना तुम्ही बायको मॅडम. अरे बायको मॅडम. अरे, या, 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 लगा या. ए, ए, ए,
आल्या का तुम्ही मला बघून जिगायला असता का नाही म्हणजे पाणी पाणीच होतं बरं का माझं. बसा बसा जाऊ बाबा. मास्तर नमस्कार. नमस्कार. कसं काय इकडे वाग चुकलास? ते हे त्यांचं अक्षर चांगलं आहे ना म्हणून आम्हीच बोलवले पत्रिकांवर नावं घालायला. काय सांगताय? पत्रिकेवर नाव घालाय वय काय लगा काय माणूस आहे का माणूस आहे? मला सांगायचं का नाही तुम्ही लगा पत्रिका माझ्या 700-800 पडले ते घरी. मग तुम्ही नाव घाला त्याच्यावर. अहो काय आमची पोरं काय नावं घालते ती वय कुत्र्याचं बाय मांजराला आणि मांजराचं बाय कुत्र्याला. वांगडी अक्षर थांबा मी आता लगेच मागून घेतो. नाही तुम्ही पुढचं नाव घ्या. एखादी लिस्ट दिली असती मला तर बरं झालं लिस्ट काय मी सांगतो सगळी नावं पाठ आहेत माझी. हा दगड्या ऐकी आधी तर खाटाखाली एक गट्टा आहे बघ पत्रिकेचा 700-800 पत्रिका आहे त्या तेवढ्या घेऊन ये इकडे बायको मॅडमच्या घरी. हा हा वा वा ही बेस्ट काम झालेलं आहे. तुम्ही कसे काय आलात सांगितलं नाही ते? हो लगा महत्वाचं राहिलं. नमस्कार करतो बायको आता मॅडम. करता बाय? आता आली आता घरात. नाही नमस्कार करतो. काय हो? नाही काय झालं जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे आपण नाही का बैठक घेतली मागे लग्नाची सगळं ठरवलं होतं. हा लग्न म्हणजे वरात बिरात काढायची डीजे बीजे एकदम दणदण वाजलं पाहिजे संगीत बिंगीत करायचं ठरलं होतं का नाही. तर ते आमचं म्हातार काय म्हणते की ते डीजे जे काय संगीताचा खर्च आहे की नाही ती पुरीकडच्यानं करावा. पप्पा तेवढं घ्या की जुळवून हो. आता बाकी डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च आपण तसं म्हणून अर्धा करतोय की नाही त्याच्यामुळे तेवढं घ्या जुळवून. आता काय दवा नाही पण पप्पा किती खर्च वाढेल आपला. हो ना खर्च केवढा वाढल. आणि हे बघा आम्ही सोन्यासारखी पोरगी तुम्हाला दिलेली आहे का नाही. आहेच की हो. आणि परत हा एवढा खर्च कोणाला झेपणार आहे. आणि हे बघा आमच्याकडे डीजेवर कोण नाचणार नाही. नाही का बरं? पप्पांचा डान्स कसा 2 पावलं पुढे 2 पावलं मागे आणि ते स्वतःच गाणं पण म्हणतात त्यांना डीजेच नाही लागत ना. मला काय डीजेची गरजच नाही का नाही. डीजे पाहिजे ना नाही मास्तरांनो तुम्ही नाचाल काय? अरे मी काय मायकल जॅक्सन आहे का नाचायला? म्हणजे तुम्हाला डीजे नको. नको. हा, शांता शेळकेंच्या कविता काय कोणी डीजेवर ऐकणार आहे का? हा, नाही. तुम्ही नक्की नसणार नाही. नाही फायनल ठरलंय अहो, तुमचं. ठरलं हो. मग हेच वरातीत उभं करू ती पेट्रोमॅक्सचा दिवा घेऊन. सहर भारी दिसते रे. माने काय बोलताय तुम्ही? शोभत सरांना असं बोलता शोभत तुम्हाला? आपण हे पाहिजे ना वरातीत. त्यांना केस नाहीये चटका बसेल ना. अरे मला वाटलं होतं तुम्ही माझ्या बाजूने बोलताय. तुम्ही तर मजाक करताय हो. नाही थट्टा नाही सर खरं. सर मी तुमच्या बाजूनेच बोलते काय? सर. तो दिवा ना हळूहळू तापतो खालून चटका बसेल सर. मग इथे चटका बसतोय तो कोणाला दिसतच नाही तन्मा आहे ना. इथे नाही घ्यायचंय पण दिवा. दिवा इथं घ्यायचं आणि इथं नाचायचंय ना. इथे का मी हे काही रिकामे धंदे करणार नाहीये. मी फार फार तर चारोळी म्हणेन सुरेश भटांची. अच्छा. ते पण प्रेक्षक असे स्थिर असले तर. चालतंय की हो. तुम्हाला दिली 5-10 मिनिटं लग्नात. म्हणजे जेव्हा तू नाहाशील दर्पणात पाहाशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल. मग माझे मन तुझ्या वाटेवर वनवनेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. पण हे जर चालू असेल त्यावेळेस आई याने माझी चड्डी काढली का? अरे आय मरी माय खायचो इकडे शिलकणार आहे तू. ओ भो अरे गुलाबजामुन वाट असं काही चालू असेल ना बंद करून टाकीन मी ते. नाही सुरेश भटांची कविता आहे ती. होऊन जाऊ दे तुमची कविता. अरे होऊन त्याला जाऊ. म्हणजे कसं विरहिनी आहे विरहाची कविता नाही, आहे बरोबर. ती अशी म्हणजे त्याला असा माहोल असला पाहिजे की नाही. नाही, तेवढं आहे. सर मला माहितीये माहोल असो नसो तुम्ही माझ्यासाठी सगळं कराल. म्हणजे हे माझं चांगलं व्हावं असंच वाटतं ना सर तुम्हाला. हे तर वाटतच मला काय आता. पण मला तुमचं काही पटलेलं नाहीये. काय आपलं साधेपणाने लग्न करायचं ठरलं होतं ना. मग तुम्ही तुमच्या घरी थेट सांगून टाकायचं ना. तुम्ही इकडे कशाला घरी बोलायचं होतं. हो बायको मॅडम बोललो की मी घरी. विषय काय झालाय ऐका बायको मॅडमचे पप्पा. विषय काय झाला आपण जेव्हा बैठकीला बसलो नाही लग्नाच्या त्यावेळेस आमच्या म्हाताऱ्याला आपण इन्व्हॉल्वच केला नाही. त्यामुळे म्हातारा भाईसाटलंय आता. होय काय? त्याच्यामुळे म्हाताऱ्याच्या बाजूनं सगळे घ्यायला लागणार आहे आपल्याला. कळलं का? आता कसं शेवटी पुरीच्या आयुष्याचा विषय आहे. लग्न करून ते आमच्याकडे येणार सुनबाई बनणार सासरे बोवायचं घरात. आयुष्यभर एकमेकाची तोंड बघायची ती. तुम्ही आत्ता लागा 4-2 पैशासाठी मागं पुढं कराल पण ते घरातलं बेंजो आहे की नाही ती हिच्या मागं टिव करत बसेल. त्याच्यामुळे काय आयुष्यात जर शांतता पाहिजे असेल की नाही आत्ता त्याच्या यायला दन 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 वाजून जाऊ द्या. तुम्ही पण चुकी ना आम्ही पण चुकी. विषयच नाही काय. कळलं का? आणि कितीचा खर्च येणार आहे? काय डीजे बघितला तर संगीताचा खर्च 1.5-2 लाख खर्च फक्त. किती? 1.5-2 लाख रुपये फक्त खर्च. त्याला काय 2 लाख? मग अरे मला मिळालेलं सोनरे क्षणाचं मानकर मी सगळं विकलं.
तेव्हा कुठं हा लग्नाचा पैसे माझ्याकडे तयार झालेला आहे माहिती आहे. आता माझ्याकडे अजिबात पैसा उरलेला नाही आहे आणि आता परत सुवर्ण क्षण मिळवायची माझ्याकडे ताकद उरलेली नाही. कळतंय का तुम्हाला? ऐका ना. नाही मी थकून गेलेलो आहे काय जमा. ऐका ना बायको मॅडमचे पप्पा ऐका की माझं. आता जो डीजीला पैसे लागतील ना 1.5-2 लाख रुपये तर तुम्ही देऊन टाका आणि आमचं नाव सांगा की आम्ही दिलेलं म्हणून. हा चांगली आयडिया आहे माने. हो हो हो. काय मी पैसे काय आत्ता दिन चिकार पैसे आपल्याकडे. पण विषय कसा आहे मी पैसे दिले तर ते बँकेचा मेसेज म्हाताऱ्याला जातोय ना ती बोंबला लागणार परत. होय. त्याच्यामुळे काय करा आत्ता पुरतं जरा तुम्ही जागा ऍडजस्ट करून घ्या कळलं का. मग त्याच्यावर सोल्युशन काढू आपण. नाही आहे नाही मग माझं सोल्युशन ठरलेलं आहे. काय पप्पा? ह्या पत्रिका मी सगळ्या जाळून टाकणार आणि जो मिळल पोरगा त्याच्याशी मी लग्न लावून देणार. ऐका पप्पा रंगवलं ते लग्नासाठी असं नका ना बोलू तुम्ही. काका मिळेल तो कशाला. तुम्ही जर म्हणजे असं नीट आजूबाजूला बघितलं तर एखादा सज्जन सालस भेटू शकतो बा. म्हणजे आपलं एक सांगितलं आणि एक पोरगा आहे हा, तो तर असा विंडोवर उभा होता त्याला तुम्ही वेटिंगवर टाकला त्याला परत विंडोवर आणलं तर बरं होऊन जाईल. आणि त्याला विंडोन त्या ढकलून खाली. माने. म्हणार मास्तर तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका आमचं महत्वाचं चाललंय ना. ऐका ना तुम्ही असा डायरेक्ट टिपेचा निर्णय नका ना घेऊ. जरा थांबा ना थोडं तुम्ही आपण करू ना काहीतरी ना. आमच्या म्हातारेच तरी काय चुकतंय हो. काय सांगा बरं लग्न कसं आयुष्यात एकदाच होतंय की नाही. त्याच्यामुळे जोरदार झालं पाहिजे. आणि आमच्या माने खानदानाचं कसं असतंय माहितीये का नाद केला पण वाया नाही गेला. त्याच्यामुळे कसं लग्न जोरदार झालं पाहिजे. तेवढं त्याला काय करा की आता माझ्यासाठी तुम्ही बाकी मी आहे की सांभाळायचं सगळं. नाद करा म्हणे काही अर्थ नसतो अशा गोष्टींना. अरे लग्न आहे ना असं साधेपणाने झालं पाहिजे. जास्त नातेवाईक बिते काही नाही. हा मोजकाच खर्च केला पाहिजे. असं म्हणजे अक्षरांची मंगलाष्टका अशी आसमंतात घुमली पाहिजे. आशीर्वादांच्या अशा अक्षता पडल्या पाहिजे. कायला पाहिजे डीजे फिजे. अरे काय आणि एवढी दवंडी पिटायची असेल ना कवी केशव सुतांची कविता म्हणावं. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणानी भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजा आणुनी. बरं झालं तुम्ही भेटलं होतं. माझ्या पोरीचं लग्न होईल तेव्हा तुतारी वाजवायला याल काय तुम्ही. काय बोलताय? अरे पण ते बोलले मजा आणून तुतारी द्या म्हणून बोललो. अरे मी का तुतारी वाजवू का हो. अरे शब्दशः अर्थ नका घेऊ. त्याच्या मागे काय दडले माझ्या मनात काय चाललंय त्यांना कोणालाच समजत नाही. मला समजतंय ना सर. काय इथे कोणाला समजत नसलं तरी मला समजतंय किती उच्च विचार आहेत सर तुमचे. मला का नाही आधी लक्षात आले. पण तुमची चूक आहे सर. काय तुम्ही नुसतं माहोल बनवण्याच्या नादात ना तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवायचे राहून गेले. अहो ऐका ना बायको मॅडम. काय आता पप्पानी सांगितलं लग्न मोडलं तर मोडलं आता फक्त मॅडम. बरं बाबा मॅडम हा ऐका ना तुम्ही जरा समजून घ्या ना मला. आता मला सांगा तुमची ती परीक्षा असती त्याच्यात जर एखादं पोरगं नापास झालं समजा त्याला 30 मार्क पडली तर 5 मार्क तुम्ही ग्रेस देऊन त्याला ढकलताय की नाही पुढं. ढकलताय की नाही. लगा आपलं लग्न आहे होय करा ना. एवढं तर करूच शकता ना तुम्ही लग्नासाठी. अहो पण आत्ता मार्ग काढून लग्नाची चाचणी परीक्षा पास व्हाल पण पुढे संसाराची वार्षिक परीक्षा त्याचं काय कराल. क्या बात आहे मॅडम क्या बात आहे. हा स्टँड घेतला ना या स्टँडवर कायम राहा तुम्ही. आणि म्हणजे काही काही पोरं तर अशा असतात ना काका फक्त नारळ आणि पोरगी दिली की झालं. पण वाजलं की ते आता नारळ आणणार कुठं ना. पप्पा नाही, नाही. म्हणणं फक्त पोरगी दिली तरी चालेल हो. अरे मास्तर द्या माने तुम्ही काम करा ना तुमचं. तुम्ही रिस्पेक्ट आहे बरं का तुमच्याबद्दल. तुम्ही आता माझ्या डोक्यात जायला लागलाय बरं का. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका आमचं बोलणं चाललंय ना. नाही ते बरोबरच बोलतायत. काय बरोबर बोलतायत मॅडम. का मी हे सगळं मान्य करायचं. उद्या तुमचे पप्पा प्रत्येक सणाला माझ्या पप्पांकडे काहीतरी मागतील. जावयाला द्या जावयाला द्या. माझ्या पप्पानी काय करायचं. काय करायचं मी आणि परत सुवर्ण अक्षर मिळवायची माझ्यात आता ताकद उरलेली नाही. आता मी थकलेला आहे. अरे ऐकून घ्या ना बायको मॅडम. ऐका ना अहो रीतिरिवाज असतोय ना लग्नाचा त्यो है की नाही. आणि रीतिरिवाजानुसार नवऱ्याकडची मंडळी असती की नाही त्यांचा मान मोठा असतोय कळलं का. तो मान राखला गेला पाहिजे. नाही राखायच्या नाही राखायच्या. काय जबरदस्ती का तुमची. आम्हाला आमची पोरगी नाही द्यायची तुम्हाला. अरे नाव घाल्या तुम्ही नाव घाला बरं का. शिक्षक नाव घाला तुम्ही. मी शिक्षक माझ्या मस्तकात जाताय तुम्ही. आता तुम्हाला मध्ये बोलायला सांगितले का कोणी. तुम्ही थांबा ना मास्तर. तुम्ही यार नका ना असं करू. तुम्ही थांबा ना. तुम्ही उगाच आगीत तेल ओतायचं काम करताय आता तुम्ही. मी आगीत तेल ओततोय. काय करताय तुम्ही सांगा बरं. ओ काका अरे काहीतरी बोला ना. असं काय बघताय तुम्ही. अरे काय बोलू मी.
हा आता ह्यांचा सारखा सारखा जर खर्च वाढत गेला तर मी काय करायचा? उद्या हिचं लग्न झाल्यावर मला माझा नवा संसार मांडायचा आहे. पप्पा पप्पा काय पप्पा उगाच काय हेअरस्टाईल केलेली आहे मी? हा अरे उद्या तू नवऱ्याकडे गेल्यानंतर मला दुसरीकडे मन रमवायला नको. अरे मग शब्दकोडी सोडवा. हा मी मग भजनी मंडळात जा, लाफ्टर क्लबला जा. लग्नच काबरं करायची आहे तुम्हाला? मी तर म्हणतो काका या वयात तुम्ही आहे ना लग्नात जेवायला सुद्धा जाऊ नका. काय बोलतो अजिबात नाही. ते जेवण सुद्धा पचणार नाही तुम्हाला. अरे काय ग? अरे एवढी बॉडी बनवली आहे, दंडपाई ठका मारलेले आहे, आम्हाला पोरगी भेटत नाही. ज्यांच्या गुडघ्याच्या वाट्या दुखतात त्यांना दुसऱ्यांदा घोड्यावर बसायचे. वा रे वा. अरे पण त्यांना नाही ना द्यायची पोरगी अर्धान बिंडोक माणसाला. माने तुम्ही थांबा ना, तुम्ही नका ना मध्ये मध्ये बोलू बरं का. तुम्हाला सांगितलं ना ओल्या म्हणून तुम्ही. बायको मॅडम नाही काय नाही. आता थांब तुमचं माझ्यावर जीव आहे का नाही? हाय मी पप्पांच्या शब्दाबाहेर नाही जाणार. हा. मी नाही जाणार. आणि काय नाही केलं आम्ही, एवढा खर्च केला ना आम्ही ऑलरेडी लग्नासाठी. मी लोन काढलंय स्वतः, अजून काय करायचं माने? मॅडम तरी सांगत होतो तुम्हाला नका नादाला लागू. नुसते पैसे 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 हा ना. मोठं घर आणि पोकळ वासा आहे हा. आणि ओ काका अरे ती डोळ्याची झापड आहेत ना ती अशी नीट उघडा. तुम्हाला एखादा चांगला पोरगा आजूबाजूला दिसू शकतो. नाही दिसेल हो दुसरा पोरगा, पण आमचं काय ठरलं होतं अर्धा अर्धा खर्च करायचा. बरोबर आहे. हा आता हे काय म्हणताय तुम्ही आणखी खर्च करा. आता नवीन पोरगा शोधायचा म्हणजे तिथे अर्धा अर्धा खर्च आला. 1-2 लाख रुपये आणायचं कुठं आम्ही? मी देतो. तुम्ही मी देतो. म्हणजे काय पै जमा करून मी 2-1 लाख रुपये जमा केलेले आहेत. हा, मी देतो 2 लाख रुपये. एक मिनिट. अरे काय त्याच्यात बाय ना. म्हणजे 2 लाख रुपये काय तुमच्या अरे, देऊ लय शकत नाही उपकार, मी. म्हणजे खरंच गेले. चेक करा. चेक करा. हा आता चेक करा. आणि आता बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला आहे ना जो तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमाला तुमच्या अटींवर लग्न करेल असा पोरगा भेटून जाईल तुम्हाला. अरे पप्पा पैसे खरंच आले ना? अरे पण गरजच नाही ना. गरजच नाही ना. पैसे आलेले आहेत, विषय मिटलेला आहे. लगा मास्तर काय करू लागा तुम्ही या इकडं. कशाला मक्कू घेतला? नाही पण ते पैसे ऐका पप्पा, आता विषय मिटलेला आहे. लग्न आपलं ठरलेलं होतं का नाही? 2 लाख रुपये ह्यांनी पाठवलेले आहेत. नाही पण ते ह्यांनी असू दे ना, असू दे ना. ह्यांचे अरे त्याच्या याला 200 टन ऊस गेला या वर्षी. पुढच्या महिन्यात पट्टील. 3ऱ्या महिन्यात तुमचे पैसे रिटर्न करणार आपण. तुमचे पैसे नकोत मला. चेतना मॅडमच्या दुसऱ्या लग्नासाठी दिलेले आहेत ते. आपण आता ठरलेलं आहे तर दुसरं करायची गरज नाही, ऐका. हो, तुम्ही बोलता बरोबर दुसऱ्या लग्नासाठी तर ते बरोबर आहे. पण आता कसं पैसे मिळायला प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झालेला. मग ते पैसे वापरू ना हो आपण. आता नवीन पोरगा कशाला शोधा? कोण एवढी दगदग करणार ना? अरे काय दगदग करायची? 15 अंशात मान फिरवली तरी कळेल तुम्हाला दुसरा मुलगा आहे. माणूस थकतच नाही यार. बसा ना तुम्ही तुमचं काम करा ना. काय बोलतो नाही मी? नाही, पप्पांचं बरोबर आहे सर. आता इतकी सगळीकडे बातमी झाली आहे की माझं आणि मानेंचं लग्न ठरलंय. आता जर मी दुसऱ्याशी लग्न केलं तर माझी इमेज डाऊन नाही का होणार सर? नाही तर काय गावाले म्हणतील नवरा सोडलेली बायको म्हणून. अरे असं कसं बोलताय तुम्ही? अरे लग्न मोडलेली म्हणतात नवरा सोडली. अरे त्याच्यासाठी लग्न तर झालं पाहिजे. अरे होणार. अरे कसं होणार? हे बघा जे पहिलं लग्न ज्या तारखेला होणार आहे ना त्याच तारखेला दुसरं लग्न होईल. म्हणजे जे दुसरं लग्न आहे ना ते खऱ्या अर्थाने पहिलं लग्न आहे. कळते? अरे काय बघताय तुम्ही? काही तर बोला ना हो. मी काय बोलणार? पप्पा मला सांगतील त्या फांदीवर बसून मी संसार करणार. अरे तुमच्या लग्नाच्या झाडाला मी 2 लाखाचं खत दिलंय त्याच्या काय? मास्तर तुम्ही नका ना लोड घेऊ. हे आहे ना, हे बघा तुमच्या लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघं जोडीनं करणार. विषयच कट आहे. काळजी नको. खूप खूप बाबा उपकार झालं तुमचं. अहो केवढा प्रसंग आला होता माझ्यावर. चेतना मी काय करतो आपण ना स्टिकर लावूया पत्रिकेवर. स्टिकर लावूया आणि त्याच्यावर लिहूया आमच्या बाईंच्या लग्नाला यायचं. आमंत्रक राजपूत सर. कसं वाटतंय? बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. फायनल करून टाका. फायनल. बरं झालं उपकार झालं श्यामराज. नाही काय झालं आमचं बाकी काही नाही हो. थोडक्यात लग्न मोडलं. मग बरं मी काय म्हणतो ना मी पटकन जाऊन स्टिकर घेऊन येतो. तोपर्यंत पाहुण्यांच्या चाय पाणी बघून घे. हो पप्पा. गुरुजी चाय घेऊन जा वायशी नाकावडी. आणि तेवढी नावं टाका सगळी. आमच्या पत्रिका बी कुठं राहिलं बघतो. माने या चहा देते. आज टोस्ट पण पाहिजे बरं का चहा बरं. आलो तुम्ही एक लाजू नका. खऱ्याचं काही खरं नाही. खोट्याची दुनिया आहे. सुरेश भट बरोबर बोलतात हो.
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. अरे बापरे. रसिका, ए रसिका, अगं त्या गावच्या जमिनीच्या कागदपत्रांची फाईल कुठं बघितलीच आहे का? तुमच्या बापाशी जाऊन विचारा. मग तेवढंच काम धंदे होत काय? काय हाय बोलण्यासारखं आहे? हा इज्जत आहे या घरात मला? वसाडी पडली तिच्या तोंडावरती. कागदपत्र गेले कुठे सगळे? अरे वसाड्या, अरे प्रॉपर्टीचं कागदपत्र आहे. त्याच्या घोड्या करून तू ह्या पाण्यात सोडले आहेस? अरे हा काय देव जेव्हा अक्कल वाटीत होता तेव्हा घसरणी चड्डी काय ढुंगणावर येत होता? आज तू गेलास, तू माझ्या हातात सुटत नाही. सांग तुला आता मी मारतोय मला. तुझ्या बापाला प्रभे बोल, बापाला. मग त्याला तर बोलतोय ना. काय चालला? ए मेला दत्तू काय येडे? काय हो, कशाक सकाळी सकाळी कंदील करतास? त्यातला राखेल काढून तुझी मालोनी पेटव. काय झाला? कंदील नाही, कंदाल कंदाल. हे बघ, प्रॉपर्टीचं कागदपत्र. काय झालं त्याचा? तर फाडून त्यानं होड्या बनवलं आणि पाण्यात सोडलं नाही. ती तुमच्या कामाची कागदपत्र होती काय? नाही, तुझी अशी व्हावायची आहे. असं काय करता? असं काय करताय? नाही तो माझ्याकडे सकाळी इलो, माका बोलवा होडी बनू, घोटीव कागद पाहिजे, पैसे दे म्हणून. मी म्हटलं कशा उगाच खर्च करतं, घरात एवढे कागदच बनव होडी, म्हणून त्याने घेतले. वय काय म्हणून त्याने घेतलं आणि तू दिलीस लगेच. हा, काटकसर कर. हा, अशी ज्या भावाची काटकसर करतेस. दिलं असतंच पैसे तर का फुकट गेलं असतं? पैशाच्या बाबतीत काटकसरी, कॉमेडीच्या बाबतीत काटकसरी, थोडं कुठं रोमॅन्टिक व्हावा त्याच्यात पण काटकसरी. देव आहे ना, तुझ्या करिअरला काटकसर करील ना तेव्हा तुला कळेल. नाही मोरे फॅमिली आहे ना, तोपर्यंत करिअर मध्ये काटकसर होऊचे. वय नाही चालू जो का दे गो मैना, चालू जो का दे गो मैना, चालू जो का दे गो मैना, फुगडी नाही आणली रुसली समायना, फुगडी नाही आणली. बस झालं. आमिरदा रेडी? ए बघ रे, कोणा आलाय तो? मी कशाला बघू? तुमच्या बापाचा नोकर आहे मी. नाही, बापाचा नोकर नाही आहेस, पण माझा पोरगा आहेस ना. जा दरवाजा उघड. मी नाही जाणार. तुम्हाला हाऊस असेल ना तर तुम्ही जा. अरे हाऊस कसली दार उघडण्यात? आणि दार उघडवलं काय परबीन दिसणार आहे हाऊस वाटायला? तुम्ही परबिनीचाच बोला काय, लाज वाटतं तुमका? लाज वाटते, मग तू उघड दरवाजा. माझा अडला थिएटर हवा तो उघडा. तू नाही उघडीत, मी पण नाही उघडणार. अरे दार उघडा. दार उघडा, मग त्याला कपडे घाल. लय वाजलाय, मला जोरात वाजलाय. काय रे, वाजलाय काय? कपडे घाल बोलतात. अरे दरवाजा उघडा. देवडूड आहे मी, देवडूड. नाही आम्ही म्हशीचा दूध घेतो, तुमचा दूध मी मरेन आता, मरेन. लयच वाजलाय माहिती. कोणाक सांगू नका. हे हा आपल्यातच ठेवूया, नाही तर आपला विनोद चोरती. नाही, गपरा लय मजा येणार आहे. अरे बापरे, ही कॉमेडी आहे मोऱ्यांची. वैभव, हा 2 मिनिटं मिळाली रे एडिटला. बघ कापून टाक पचकन. अरे दार उघडा रे. अरे गाईज कमो, दार उघडा. आय एम देवडूड. आय एम कम फ्रॉम द हेवन टू हेल्प यू आउट. हे बाय माझे हय तो इंग्लिश बोल. ए बाबा, इंग्लिश बोललास ना तर आमका काय कळणार नाही. आणि तू खरंच काय तर देवदूत वगैरे असतील ना, तर मग बंद दरवाजाला आत ये, चमत्कार करून दाखव, आमचा विश्वास पटतो. यार 5वं स्किट आहे देवडुडाचं, तरी ह्यांना चमत्कार पाहिजे यार. मी फेमसच होत नाहीये यार. ठीक आहे, दाखवतो चमत्कार.
हॅलो गाईज अरे बापरे खरं का अरे देवदूत म्हणजे हा डायरेक्ट आला म्हणजे हा देवदूतच आहे. मी खरंच देवदूत असा Of course. म्हणजे देवान तुमका पाठवल्या Of course. नाही पण आम्ही देवाक काय सांगला नव्हता तसा. Yeah, that's the case, my lady. That's the case. Hey, handsome boy, I love you. I love you. कसं आहे आमच्याकडे एक सर्वेम चालतो. म्हणजे कसं जी लोक देवाकडे जे काही मागतात ना त्याचा एक सर्वेम असतो. त्यात आमच्या लक्षात आलं अरे तुमच्या फॅमिलीही काहीही मागितलेलं नाहीये. नाही तशी आम्हाला गरजच पडलेली नाही काय समजलं होय तर. गरज पडली नाही. नाही अजिबात. माय गॉड असं नाहीये पण त्यामुळे काय झालंय यार तुमचा जो चार्टम आहे तो ब्लँक राहिलाय ना. नो विशेष हा नो मनी हा नो प्रेम हा नथिंग ऍब्सोल्युटली नथिंग एव्हरीथिंग ऑन द चार्ट इज झिरो. नाही ते खरंच आहे म्हणजे अगदी खरं आहे. अरे खरंच आहे म्हणजे तुम्ही आयुष्य जगतच नाही आहात. तुम्ही फक्त ढकलताय दिवस. होय. तुम्ही स्वतः पण काय करत नाही आहात देवाला पण काय करू देत नाही आहात. म्हणून गॉड वॉज लाईक की खाली जा ह्यांना काय हवंय ते बघ. सो आय एम हिअर सो टेल मी युअर विशेस. टेल मी युअर विशेस. सांगा पटकन सांगा. विशेष म्हणजे काय ता? माय गॉड विशेष म्हणजे इच्छा तुम्हाला काय हवंय ते सांगा. म्हणजे मी ता काय मागेन तर तुम्ही देतालाच काय? देताला म्हणजे देताला काय समजली. माका ना वाईट आला देवा तर वाटण्यात कमी पडताना मार्केटमध्ये जाऊचो कंटाळ येलो आले. आलं आलाच आहे. आल्याचं मरू दे काला तुम्ही ना मला हा. टमरेल द्या एक्स्ट्राचा. हा गेला ना माझं लय वांदव होता नेहमीच आहे त्यांचं. म्हणजे बेंबीत थुकी लावून मला बसायला लागतं बाकी काय प्लीज आणि मला ना पेप्सी कोला द्या. मला पेप्सी कोला खूप आवडतो. हा मला पण त्या टमरेल बरोबर ना एक पेप्सी कोला द्या मला लय माका आवडतं. आल्याबरोबर पेप्सी कोला द्या. मला पेप्सी कोला सोबत पेप्सी कोला द्या. आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर माझा अरे आवडत. कोण आहे मी. हु एम आय मी देवडूड आहे ना का तुमचा किराणेवाला राजू आहे मी. नाही. आहे की नाही देवडूड आहे की होय. नाही. मग थिंक बिग काय झालं मेला काका काय येईल का fix भीक व्हायचं भीक करता? अहो नाही मोठा विचार करा. मोठा वर मागा. कोणाच्या वर परत फालतू विनोद केलात ना परमिणीचं सगळं सांगेन ना मी वहिनींना. काय का? काय बोललास तुम्ही? काय मी ऐकलं काहीतरी, परमिणीचं काहीतरी. Not that important. हा, Sorry. कसं आहे, कोणाच्या वर नाही हो मग? कुठला वर मागू अच्छा. कोणता वर मागू असं असलं पाहिजे की नाही ते? अरे देवडूड आहे मी जरा मोठं काहीतरी मागा ना मागा विचार करा आणि मागा. जास्त वेळ नाहीये. कसं आहे देवानी मला तुमच्या 3 इच्छा पूर्ण करायला सांगितल्यात. सो क्या हुकुम है मेरे आका. घे बाई म्हणजे 3 होत तीन काय इच्छा. 3 मागू शकतो. हा, मग मी सांगते माका ना हे मिरची आला आणि कोथिंबीर दे बाबा. म्हणजे काय? घे म्हणजे कढीपत्तो रवलो फोडणीची वाट लागते. एक काम कर ना 4थी इच्छा पण देऊन टाक. 2 काडे कढीपत्तो पण दे माका. चौथी इच्छा. दे ना मी कोणाला सांगतलंय नाही अरे कोणालाच नाही. अकलेच्या नावावर मालवणी मसाला कुटणारी तू काय मागितलंस तू माझ्याकडे. कढीपत्तो. अरे कुठल्याही भाजी बरोबर जे फ्री मिळतं ते तू वर म्हणून मागतेस नाही ते माझ्याकडे? काय नाही बरोबर आहे. मी काय बोलतेस यार? ऐका ना, असं नका करू वहिनी, त्या हा? कढीपत्त्याचा आपण प्रॉब्लेम नंतर सॉल्व्ह करू. Yes, असं yes, करता. मी yes. काय म्हणतो तुम्ही 3 इच्छा देणार आहोत. Yup. त्यामध्ये अशा वैयक्तिक असणार आहेत की तिघांच्या मिळून असणार आहेत. गुड क्वेश्चन इट्स पर हेडम per head. मी काय म्हणते काय म्हणता. माझ्या पोटात एक बाळ वाढता तर त्याच्या 3 इच्छा पण माकाच मिळतले काय. म्हणजे तुझ्या पोटात बाल आहे तर घबराव 6 इच्छा मिळतले त्या का कुठे काय माहिती. हा मग ठीक आहे. हा. अरे मी कोण आहे. मी कोण आहे. देवा. माहिती आहे मला मी देवडूड आहे. मग मला सगळं माहिती असणार की नाही. या टॅबवर सगळं आहे सगळं. परत जर खोटं बोललात ना नाही. 10 स्किट गुजराती कॅरेक्टर करायला लावेल. एकदम कसा बसा मालवणी बोलते गुजरातीचा अजून नको टाकू बाबा पदरात. बस मला टेन्शन स्ट्रेट हा व्हायला लावू नका. नाही. खोटं बोलतो डिग्निटी ही जपा माझी. असं करू बरोबर. नका. आय एम देवडूड गाईज. ऐका ना मी काय मी मागू काय? मागा मी आता जसा आहे ना त्याच्यापेक्षा मला चिकना करा. ओके. नाही तशी माझी तुकतुकीत कांती आहेच पण माझं हे गाल आहेत ना सफरचंदासारखं लाल बुन करा. लाल बुंद. आणि माझं डोलं आहेत ना नीलं करा ऐश्वर्या राय सारखं. नील आणि माझं केस आहेत ना जॉन आब्राम सारखं करा सिल्की. काय की एंट्रास तू. गप्रवतास चड्डी बनियन गँगच्या म्होरक्यासारखा थोवाडात एवढा माच करतो.
पाहिजे तुमका जॉन अब्रामोचा. मग काय करतले बसा तिकडे मोठे इले माका सांगतात आणि तुमका पण ना कळना नाही. देवडूड सारखं बोला माझ्या हा सॉरी नाही माका काय करा माहिती आहे माका ना सई तामणकर सारखा सुंदर करा. माका ना फोटो काढूचे असे फोटो कशाला सई तामणकर एकच आहे हा माहिती आहे माका. आणि तिचा प्लॅटोनिक मी आहे. वासड्या तू नाही, तू कशाला आणि तू बा हा त्याच्यापेक्षा ना याला कुत्रा करा. कशाला? अरे काय माझ्या बरेच दिवसांची इच्छा आहे आपल्या घरात कुत्रा पालावा म्हणून. दुकानात गेलो 2-4 ठिकाणी लय महाग आहे कुत्रा, मला परवडण्यासारखं नाही. काय समजलं मोरे आर यू डंब आर यू डंब? अरे तुम्हाला जर कुत्रा हवाय तर माझ्याकडे कुत्रा मागा ना. मुलाला कुत्रा करायची इच्छा कसली मागताय? नाही तर त्याचा काय उपयोग आहे? ओ जर कुत्रा पाळला आणि त्याला 2 वेळा खायला घातलं ना तर चोर आला तर त्याच्यावर तो भूभूतरी करील. याचा काय उपयोग आहे? कशाला उपयोग आहे मला बोलतात ते काका. तुम्ही यांना ना डोंट कॉल मी काका, कॉल मी देवडूड ब्रो. हा येस देवडूड यांना ना तुम्ही मांजात अडकलेला कावळा करा. मला कावला करतोय तू? असंच पाहिजे. अरे वासरे, आग लागली तुझ्या अरे कानाला. शट सायलेन्स सायलेन्स. काय तुम्हाला कोण वाटतोय यार? मी देवडूड आहे. मी कोण माणसाला प्राणी करा संघटनेचा अध्यक्ष आहे का? नाही की ना, मी देवडूड आहे ना. जरा विचार, भिक्कार इच्छा मागताय तुम्ही, भिक्कार इच्छा मागताय. जरा सेन्सिबल इच्छा मागा, जरा विचार करून इच्छा मागा. मी काय म्हणतो हा. तुमच्या स्वर्गात त्या अप्सरांनी रंबायत ना त्यांचा व्हॉट्सअप नंबर द्या ना मला. मी कोण डेटिंग ऍपचा मालक आहे का व्हॉट्सअप नंबर द्यायला? कोण आहे कोण आहे? मी विंगमॅन आहे तुमचा? हा क्लब आहे? काय चाललंय? सिटिंग लावायला सांगताय तुम्ही मला? नाही जरा चॅटिंग. Disgusting. देवा या माणसांना नंबर देवा म्हणजे ना व्हॉट्सअप वर वासुगिरी करूक मोकळे. लाज वाटता तुमका? या माणसांना त्या परभीनी व्हॉट्सअप वर चड्डी बनियांवरचे फोटो पाठवल्याने आय नो असे काढून पाठवले. माहिती आहे ना त्या परबान यांची चड्डी आणि बनियन दोन्ही वेगळे केले आणि फाडून तरी कळलं नाही. अरे चप्पल घालायला पण दिली नव्हती तुम्हाला माहित नाही? चप्पल पण घालायला दिली नव्हती. राधाचा नंबर पाहिजे. वापर जास्त चालू नको. ह्या आगीच्या बंबाबरोबर कसा संसार करतो तर मांज मला माहिती आहे. बंब कोणाक म्हणाला? तुला कोण बोललो. आहे बंब? मी तुला. बंब आहे. हो, तू बंब आहे. आरशात तोंड बघला. आता तुम्हीच सांगा हाय तो माणूस माझा नवरा शोभता काय? अरे मला कशाला सांगताय? नाही तुमका सांगता मी आहे ना म्हणून या तुटलेल्या खडू बरोबर संसार करताय. अरे ओ गॉड, 2 मिनिटासाठी मी कॅरेक्टर सोडतो जरा. 2 मिनिटासाठी. व्हॉट इज दिस? तुटलेला खडू? अरे मी वर मागा ना, वर मागा. वेळ नाही आहे माझ्याकडे. मी गेलो की नाही, गेलो मी. माका कळता तुम्ही बसा. माका कळता सोप्या गोष्टी देऊ तुमका त्रास होता. तुम्ही लय चिडतास. मी आता एकदम असा हे मागते एकदम. बाजूकरा हल्ली सगळी माणसात ना माका मालवणीवरनं चिडवतात. तर माझी इच्छा की माझी मालवणी आहे ना ती जगभरात अशीच मालवणी बोलतात म्हणून फेमस होऊन जाऊ दे. ये बाय माझे म्हणजे अख्खो मालवण उद्यापासून चुकीचो मालवणी बोलतलय. हे बाय माझ्यासारखं बोललास पण माझं कॉन्फिडन्स वाढलो. तुमच्यापेक्षा बरं बोलताय मी. त्यामुळेच मी बोललो तसं. अरे जी गोष्ट आपल्याला कष्ट करून मेहनत करून सुधारता येते त्याचा वर कसला मागता तुम्ही? नाही ते काय. नाही तर काय बोलू नका. तुम्ही काय वर मागताय तो सांगा. मी काय म्हणतो एकाने वर मागितलं नाही. ऐका मी काय म्हणतो हा माझा दत्तू आहे ना दत्तू ह्याच्या अंगावर खूप केस आहेत. त्याचा कापूस करा म्हणजे मी त्याची उशी आणि गादी शिवीन आणि दुकान टाकीन लय पैसे कमवीन. काय बोलतले? तू दे ना धंदा महत्वाचा. नाही होणार आहे असं. नाही तर ह्याला मेंढी करा म्हणजे ह्याची लोकर काढून ना मी स्वेटर सेवीन काश्मीरला नेऊन तरी विकीन. हा काय तुम्ही ना चरबीपासून पेट्रोल बनवणारी मशीन बनवून द्या मला. हा त्या परब्याला ना लय चरबी आहे. ती काढतो पेट्रोल बनवतो विकून टाकतो. अच्छा माझी चरबी काढतोस तू? माझी चरबी काढतो. मला सांगा एक मिनिट. हा जो माझा पाय आहे ना पाय तो असा लय मोठा करा. हा जिकडं पळल तिथं माझीशी लात टोचली पाहिजे. तुम्ही ना माझ्या कमरेखालची बाजू आहे ना लोखंडाची करा. पाय मारा ना त्यांनाच लागेल. आणि तर लोखंड 2-4 वर्षात गंजल मग काय करणार आहेस? वसाडे पडली काय पण मागतो. कॅन्सर. मी काय म्हणतो एक काम करा. काय आहे माझे दोन्ही कान आहेत ना तर बरेच दिवस हुलहुलत आहेत तर माझ्या दोन्ही कानाची ना भोकं बुजवून टाका. अरे भोकं बुजवली तर ऐकणारेस कुठून? मांडीत ना. मग नाकात न सोय करा ना ऐकायची. मारे वाईट होता काय का? नाकात न सोय करा.
काहीतरी बोलते. तुमची फॅमिली आहे ना, वाह्यात फॅमिली आहे, वाह्यात. डिस्गस्टिंग हा फॅमिली. मूर्ख, तुमच्या ना 3 इच्छा आहेत ना, सगळ्या काढून घेतल्यात मी. नाही. आता एकच इच्छा आहे, तिघात काय मागायचंय तर मागा, नाही तर मी निघालो. नाही नाही, आमची काहीच इच्छा नाही आहे. काय आम्ही जसं आहो ना, तर आम्ही लय सुखी आहो, काय समजलं. आणि तुम्हाला जर वर द्यायचा असेल ना, तर लोकांच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी द्या, काय समज. मोरे, वाव आता मी तुम्हाला डिस्गस्टिंग हा फॅमिली हा म्हणालो, होय ते. तुम्ही तर अचानक माणूस झालात. मग काय काय वर काय मागताय तुम्ही लोकांसाठी? कसं आहे देवदूता, ही आमची मोर्य फॅमिली आहे ना, ही काल्पनिक फॅमिली आहे, हास्य जत्रेतली. आय नो. आणि आम्ही जो विनोद करतो ना, तर लोकांना आनंद देण्यासाठी. आय नो. आजकालच्या ना सगळ्या लोकांच्या भावना ना तीव्र झालेल्या आहेत. तर त्यांनी हा आमचा विनोद आहे ना, खिलाडी वृत्तीने घ्यावा अशी त्यांना वृत्ती द्या. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, आमच्या विनोदामुळे ना कोण दुखावला गेला नाही पाहिजे, सुखावला गेला पाहिजे. मोरे, वाव. जिंकलो तो तुम्ही. मला आवडला तुमचा वर. आहे ना. आजपासून, आत्तापासून तुमच्यामुळे लोक दुःखी होणार नाहीत, फक्त सुखी होणार आणि खळखळून असणार असा वर मी तुम्हाला आत्ता देतो. तथास्तु. नमस्कार, मी तुमचा सगळ्यांच्या लाडका होस्ट सहज सुलभ बंडू. आज या मंचावर आपल्याबरोबर गप्पा मारायला येणार आहेत अत्यंत थोर असे कलावंत, जे महाराष्ट्राची हास्य जत्राचे स्टार आहेत. जोरदार टाणी स्वागत करूया अरुणजी कदम यांचे. नमस्कार. नमस्कार अरुण कदम, तुम्ही या मंचावर आलेला आहात आणि कार्यक्रमाचं नाव आहे चला मारूया गप्पा. स्वागत आहे तुमचं. येस, इट्स एन नोकर टू बी हिअर. काय ते? इट्स एन नोकर टू बी हिअर. सर, इट्स एन ऑनर टू बी हिअर असं आहे ते. मी एक सर छोटीशी विनंती करतो सुरुवातीलाच, की तुम्ही इंग्रजी भाषेच्या वाटेला जाऊ नका सर. सर, तुम्ही साठेला आलात तर अजून तुमची मातृभाषा आहे ती तुम्हाला ओळख दाखवत नाही. त्या दूरच्या भाषेकडे बघून तुम्ही शिट्टी नका मारू सर. कृपया बसा सर, पटकन. खुर्ची स्वतःहून पळून जायच्या आत बसा सर. त्याआधी हे घ्या सर. हे खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. येस, बसा सर. येस. खूप आनंदाचा असा हा आजचा दिवस आहे. अत्यंत मोठे कलावंत इथे बाजूला आलेले आहेत. अरुणजी कदम यांची खरं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. मराठी व्याकरण जेव्हा झोपत नाही त्यावेळेला त्याची आई सांगते झोप झोप, नाही तर अरुण कदम येतील. ही खरं तर मराठी व्याकरणाचा हा दरारा त्यांनी कमावलेला आहे. धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे लिखित स्क्रिप्ट आणि ह्यांचे जे वैवाहिक जीवन होतं ते थोडंसं वादळी आहे. मग याच मंचावर आपण बघितलेलं आहे की त्यांचं हे जे नातं आहे लिखित स्क्रिप्ट आणि त्यांचं, ते अनेक वेळेला त्यांनी अर्धवटा तिकडे सोडलेलं आहे. त्याचे याची देही याची डोळा आपण सगळेच साक्षीदार आहोत. तर आपण आता वळूया मुलाखतीकडे. हे सगळा प्रवास करून या क्षणाला तुम्हाला कसं वाटतंय? मला एक मिनिट, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की आज तुम्ही इथे आलेला आहात. तुम्ही असंख्य मुलाखतीचे कार्यक्रम दिलेले असतील, ऑफकोर्स तुम्ही देणारच. तर आज माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. मी खूप स्ट्रेस होतो, मला खूप दडपण होतं, पण आत्ता गेलेलं आहे. पण आय मस्ट टेल यू वन थिंग, इथे तुम्ही अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहे, विस्तृत बोलायचं आहे. इथे तुम्हाला कोणीही अडवणार नाहीये. माझ्या मुलाखतींचा जो कार्यक्रम असतो तो नॉर्मली कसं असतं की मी समोरच्याला खूप बोलायला देतो, कारण माझा स्वभाव थोडासा अबोल असल्या कारणाने. मी तुम्हाला माहित नसेल पण लहानपणी मला घुम्या म्हणून ओळखायचे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत याच्या तोंडातून शब्द बाहेर काढायला प्लंबरला बोलवायला लागते की अशी परिस्थिती माझी होती. एवढा मी अबोल होतो. त्यामुळे माझ्या कार्यक्रमात मी इतरांना बोलायला देतो. तुम्हाला जर दुसऱ्या कार्यक्रमात तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल की दुसऱ्या कार्यक्रमात मुलाखतकार खूप बोलतो. हो ना. पण प्रत्यक्ष ज्याची मुलाखत असते त्याला तो बोलायला देत नाहीये. पण माझ्या कार्यक्रमात तसं नाहीये. माझ्या कार्यक्रमात कसं आहे की ज्याचं अवकाश त्याने त्याचं सांगावं जे काय आहे ते, असं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मुलाखतकार आहे ना मी. आय एम एन अँकर. हु इज अँकर? अँकर हु इज? आय एम अँकर. सांगितलं ना, परत विचारू नका मला. म्हणजे कसं असतं की आय एम एन अँकर, आणि अँकर जो असतो ना त्याचं काम काय असतं, तुम्हाला बोलतं करणं. खरे. आता हा जे सगळे आलेले आहेत समोर किंवा हे जे ऐकणार आहेत ते कुणाचा अवकाश बघायला आलेले आहेत?
तुमचं Yes, sir. मग मध्येच मग माझा ढग कशाला मी त्यांना दाखवायचा नाही का इंडस्ट्रीत तसं नसतो इंडस्ट्रीत तुम्हाला सांगतो असे काही काही मुलाखतींचे कार्यक्रम असतात तुम्हाला सांगतो चीड येते हो फ्रस्ट्रेटिंग असतं की ते मुलाखतकार इतके बोलत असतात असं वाटतं स्टुडिओत जवळ फनकन वाजवावे आणि सांगावं की बाबा अँकर आहेस तू अँकर मधला ए तरी तुला येतो का Yes, yes. तू किती बोलतोय समोरच्याचा पुतळा झालाय पुतळा वसाड्या माझा पुतलाच केला जाईल तू पण हे जे आहे ना प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देतो वा 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 रसिक मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा सुरुवातीचा सगळा जो काळ होता हे सारखं मध्ये येते हे जरा मागे घेऊ हा, मला पण दिसत नाही त्याच्यामुळे तर तो मला- सुरुवातीचा तो तुमचा जो आधीचा सुरुवातीचा काळ होता तो एकांकिका नाटक किंवा राज्य नाट्य स्पर्धा व्यावसायिक नाटक याच्यावर राग काढण्यात गेला त्याच्याने म्हणजे त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात एकदा कवी ग्रेसांच्या कविता वाचन कार्यक्रमात तुम्ही ग्रेस करा आज मी काय वाचणार आहे असं स्टेटमेंट केलेलं होतं हे धारिष्ट्य तुमचं जे आहे हे जे डेअरिंग आहे ते जन्मताच आहे का तुम्ही त्याच्याकडे वेगळा क्लास लावला होता काय वाटेल मला काय वाटतं हे जे रसिको आहे एवढे थोर मोठे कलावंत जेव्हा मला वाटतं असं म्हणतात त्यानंतरच इतिहास रचला जातो तुमच्या आधीच्या काळात तुम्ही शाहीर साबळे यांच्या बरोबर महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम शेकडो प्रयोग केलेत हो अनेक प्रयोग केले आम्ही बाबांबरोबर हो बाबांचं मला नका सांगू तुमच्या बाबांमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे हॅलो आम्ही शाहीर साहेबांनाच बाबा बोलतो ते सगळ्यांचेच बाबा आहे ते ग्रेट तुम्ही चिंदी आहात मुद्दा तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अनेक वर्ष हा समाज बघताय समाजातले बदल तुम्ही बघता आहात. तर समाजातले बदल आणि हा समाज बघता बघता तुमचं जे अनुभवांचं संचित झालेलं आहे अनुभवांची जी शिदोरी झालेली आहे ती आजच्या पिढीला कायापालट करण्यासाठी किती उपयोगी आहे याबद्दल तुम्ही आजच्या पिढीला काय मार्गदर्शन कराल काय वाटतंय मला काय वाटतं खरं तर एकदा पुन्हा सांगतो रसिक हो जेव्हा मोठी मोठी माणसं मला काय वाटतं हे म्हणतात त्यानंतर अतिशय महत्वाचं वाक्य ते म्हणायला जाणार असतात यासाठी पेन आणि पेपर हातात घ्यावे हे जेव्हा म्हणतात की मला वाटतं हे जे त्यांचं वाटणं नाही वाटणं ते समाजाची गरज आहे रसिको हा माझ्या बाजूला बसलाय तो अनुभवांचा एक दगड आहे का नाही तो डोंगर आहे हा अनुभवांचा डोंगर आहे आणि तो आत्मक्लेशांचा सुद्धा डोंगर आहे रसिको तिने आत्मक्लेश अनुभवलेले आहेत रसिको डोंगर नाही टेकडीच म्हणा एवढंच काहीतरी आहे ते म्हणा पण मुद्दा काय आहे त्या पलीकडे जाऊन त्या डोंगराच्या त्या टेकडीच्या सावलीत मी जेव्हा राहतो ना तेव्हा मला समाधान मिळतं सुख मिळतं काय वाटतं याच्याबद्दल बसाडे तुझा काय प्रश्न आहे हा गेली 10 मिनिटं तू बोलतोस आहेस बसाड्या तू मला प्रश्न जो विचारतोस आहेस ना त्याच्यामध्ये मी बोलायचा प्रयत्न करतोय तू दुसरा प्रश्न तू लगेच विचारतोस बसाड्या मला बोलायला चान्स तर दे तुला कळतंय काय तू 10-12 प्रश्नांची भेल केलीस आहेस बसाड्या न त्याच्यावर तू नुसता लिंबू पिलीतच चाललास आहेस ती अख्खी भेल तू खा बसाड्या पण मना बोलू दे ना काहीतरी मना बोलायचंय मना काय रसिको हे जे पिचलेपण आहे ना तेच मला रसिकांना दाखवायचं होतं ह्या पिचलेपणासाठी हा सगळा अट्टास होता रसिको मला सांगायला हरकत नाही हा माझा कार्यक्रम आहे अतिशय वेगळा आहे रसिको अतिशय वेगळा आहे मी नॉर्मल प्रश्न विचारणार नाही नॉर्मल अरुण कदम सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याबद्दल मी विचारणार नाही एक वेगळा अरुण कदम आज मी सगळ्यांना दाखवणार आहे रसिको तुमची जी कारकीर्द आहे तुम्ही नाटक केलं एकांकिका केल्या स्टेट लेवलची नाटकं केली आहेत व्यावसायिक नाटकं केलेली आहेत त्या कारकिर्दीबद्दल मी तुम्हाला काहीच विचारणार नाही त्याबद्दल काय विचारण्यासारखं तो मुद्दा नाहीये पण आज समाजात फार मोठे मोठे कलाकार आहेत अमिताभ बच्चन आहेत कमल हसन आहेत नसीर भाई आहेत त्यांच्यासमोर तुम्ही कोण आहात चिंदी पण आपण इकडे चिंध्या गोळा करायला आलोय का तर नाही आपण का इकडे आलोय तर आपण त्या पलीकडचा जो भव्य दिव्य असा अरुण कदम आहे तो मला लोकांसमोर आणायचा आहे काय सांगाल याच्यावर म्हणजे मला काय वाटतं नाही म्हणजे तुम्ही अगदीच तुम्हाला सांगतो प्रसाद ओक प्रशांत दामले यांच्या बरोबर तुम्ही रंगमंच शेअर केला ठीक आहे ते ग्रेट आहेत तुम्ही चिंदी आहात मुद्दा तो नाहीये त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की मला जो काही तेजस्वी असा हा माणूस दिसतोय तो मला लोकांना दाखवायचा आहे तो काय काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे मला काय जो तुम्ही प्रश्न विचारले तुम्हाला नेमकं कळलंच नाही पण मी उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो
की मला काय वाटतं रसिको, हे जे त्यांचं वाटणं आहे ना, वाटणं ते फार महत्वाचं आहे. नाही, नाही. हा ह्या जगातला सगळ्यात मोठा आशावाद आहे रसिको, लक्षात घ्या. माझा मुद्दा वेगळाच आहे. माझा मुद्दा हा आहे की आपण जेव्हा बघतो की ये ऍक्टर आहे, अच्छा आहे, अरुण कदम आहे, फालतू आहे. ही जी आपली नॉर्मल ही पद्धत आहे किंवा हे अरुण भाग चल हे अरुण कदम बद्दल हे अगदी खरं आहे. पण मला काय म्हणायचंय, त्याच्या पलीकडे जाऊन जो अरुण कदम आहे, जो आजपर्यंत कोणी बघितलेला नाहीये, तो दाखवायचा आहे. तो काय वाटतंय तुम्हाला? अरे काय वाटतं वाचाऱ्या, तुझ्या पलीकडचा एवढा पलीकड फरकटवलं साहेब तू मला वाचाऱ्या, का मला परत येणंच मुश्किल झालेलं आहे. कन्फ्युज झालंय वाचाऱ्या. तू मला चिंती बोलतोस तर मला राग येतो थोडासा, पण नंतर तू भव्य दिव्य बोलतोस तर माझा राग जातो. मी काय करू, मला बोलायचं ते मला बोलताच येत नाही वाचाऱ्या. मला हसू नका तुम्ही. रसिको, हा सेन्स ऑफ ह्युमर कुठून आणायचा रसिको? अतिशय अत्यंत सुंदर मुलाखत चाललेली, अत्यंत रंगतदार अवस्थेत आहे. यांनी सुद्धा स्वतःचे अंतरंग अगदी ते सुंदररित्या उलगडले. अरे कुठं सुंदर आहे, तुम्ही बोलच नाही तर कसं सुंदररित्या बोलतोय? काय बोललोच नाही, तू कुठं सुंदर दिसतो बोलतो साहेब? बरं, हरकत नाही, तुम्ही बोला, हरकत नाहीये. तुम्ही बोला, हा कार्यक्रम तुमचाच आहे, त्यामुळे तुमचाच लोक ऐकायला आले. बोला बोला, हा बोला. नक्की. हा तर मला काय वाटतं खरं तर ऍक्च्युली. नाही, हे बघा, माझा कार्यक्रम. तू बोलतोस का वाचाडे? तू एक काम कर, 5 मिनिटं खाली फिरून ये वाचाडे. जा तिकडे फिरून ये वाचाडे. माझं झालं की मी तुला बोलवतो, आता ये. मला बोलू दे ना वाचाडे, ज्याच्यासाठी मी आलो ते मला बोलायचं आहे. प्लीज बोला सर, प्लीज बोला. अगदी सुंदररित्या तुम्ही ते मांडणार, प्लीज बोला सर. तर मला काय वाटतंय, एक मिनिट, प्लीज एक मिनिट सर. काय वाचाडे? नाही, एकच मिनिट, शेवटचं. तुमची जी पद्धत आहे, एक विशिष्ट शैली आहे तुमची स्वतःची ओळख करून देण्याची, ती सगळ्यांनाच परिचित आहे. तर त्या शैलीत एकदा स्वतःची ओळख करून द्या आणि नंतर स्वतःचं सांगायला सुरुवात करा. ऐकायचं ना, यांच्या शैलीत ऐकायचं आहे ना. हे काय नाही म्हणतील. हो, चला सुरुवात करा. येस. तर नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा अरुण कदम म्हणजे आहे ना वासाऱ्या, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाज. मी घरी जाऊन करू ते वासाऱ्या, ते आहे ना. त्याच्यानंतर अरुण कदम नंतर आहे ना. आधी कसं मला हे सगळं बोलायला पाहिजे ना. होय, प्लीज बसा. अरे ते फारसं असं इंटरेस्टिंग नाहीये. अरे कसं इंटरेस्टिंग. एक मिनिट. कसं आहे, शिट्टी वाजवली, हे काय ना, शिट्टी वाजली हे जे गाणं आहे ते अतिशय सुंदररित्या तुम्ही म्हणता, असं आमच्या कानावर आहे, आम्ही ऐकलं सुद्धा आहे. ऐकायचं आहे ना सगळ्यांना? शिट्टी वाजली, हो, ऐकायचं. एकदा त्या गाण्याने सुरुवात करा आणि मग पुढचं बोला, प्लीज. येस प्लीज. मला सुरू दे. शिट्टी सर. काय हा सर, नाही म्हणता येणार आहे गाणं. हे चॅनलकडे राईट्स नाही त्या गाण्याचे. सॉरी, नाही. व्हेरी सॉरी विचारला. येस. मग ती चिमणी उडाली भुर तुझा पोपट पिसाटला? नाही, त्याचे पण नाही आहेत सर. ते पण नाही. नाही सर. मग ते नवीन पोपट नाही सर, तेही नाही आहे सर. तेही नाही आहेत राईट्स. ते नाही आहे. नाही. मग कुठलं आहे तुमच्याकडे राईट्स? सर, तोडी रागातले एक बंदिश आहे, लंगर का करिये जिन मारो, ते तुम्ही म्हणू शकता. अरे हे कधी मी ऐकलंच नाही वाचाऱ्या. कुठल्या देशात हे गातात? सर, लंगर का कोण करिये, बोलतं हे वाचाऱ्या? लंगर का करिये जिन अरे मारो. कुठला लंगर का करिया? मी कधी ऐकलं तर माझ्या खानदानाने ऐकलेलं नाही हे गाणं, लंगर का करिया. सर, लंगर का करिये नाही, लंगर का करिये जिन मारो असं आहे अरे ते. तेच वाचाऱ्या, मला माहितच नाही तर मी कसं बोलू? असो रसिको हो, यांच्याकडून तशाही फारशा अपेक्षा नव्हत्या, कारण ते काही गायक नाहीये. हो, तसे ते फार बिभत्स गातात. पण मला मात्र त्या पलीकडचा जो अरुण कदम आहे तो आता किती बोलतोस तू? बोलून मरसल वासाऱ्या. अरे मला बोलू दे ना. त्या पलीकडचा पलीकड तुझा वाचाऱ्या, अलीकड मला राहू दे. मला बोलू दे काहीतरी. काय ठरलं होतं की अरुणजी तुम्ही या, आपल्याला सामाजिक विषयावर चर्चा करायच्या वाचाऱ्या. चर्चामधला च पण मी बोललोय नाही अजून पुढं. मला काय वाटतं ह्याच्या पुढे मी गेलोच नाही वाचाऱ्या. तू मला बोलूच दिलंच नाही वाचाऱ्या. इकडे येताना आता तू मला बोलस, मला लिप द्या. मी तुला लिप दिली, माझाच नाश्ता, माझाच चहा वाचाऱ्या सगळं खाऊन तू मला इथे येऊन बोलूच दिलंच नाही. अरे नाश्त्याची तरी लाज ठेवायची वाचाऱ्या. थोडासा प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही ना मुद्देसूद उत्तरं देत नाही, त्यामुळे सगळा हा प्रॉब्लेम. अरे तुझा प्रश्न आहे का वाचाऱ्या? प्रश्न आहे वाचाऱ्या, तुझा प्रश्न आहे वाचाऱ्या. आता बोलायचं नाही, मारून एक
एक शब्द बोलस ना तर दात घशात घालून वाचाड्या. मला बोलायचं आता लोकांसमोर. तर मला काय वाटतं, अरे म्हाताऱ्या, तू थांब ना यार.